चलो जलाए दीप वहा जहा अभी भी अंधेरा आहे. सभोवतालचा अंधार दूर करण्यासाठी आपण सगळे दीप होऊन सकारात्मकतेचा प्रकाश सर्वत्र पोहोचूया. हाच संकल्प या दीप प्रज्वलनाच्या निमित्ताने आपण करूया. जय जय महाराष्ट्र माझा, गरजा महाराष्ट्र माझा. जय जय महाराष्ट्र माझा, गरजा महाराष्ट्र माझा. बिलीन आम्हा तुझी मुळी ही गडगडणाऱ्या नभा. अस्मानाच्या सुलतानीला जवाब देती जिबा. सह्याद्रीचा सिंह गर्जतो, सह्याद्रीचा सिंह गर्जतो, शिवशंभू राजा. दरी दरीतून नाद गुंजला महाराष्ट्र माझा. जय जय महाराष्ट्र माझा, गरजा महाराष्ट्र माझा. जय जय महाराष्ट्र माझा, गरजा महाराष्ट्र माझा. काळ्या छातीवरी कोरली अभिमानाची लेणी. पोलादी मन गडे खेळती, खेळ जीव घेणी. दारिद्र्याच्या उन्हात शिजला, दारिद्र्याच्या उन्हात शिजला, निडळाच्या घामाने भिजला. देश गौरवासाठी झिजला, दिल्लीचेही तख्त राखितो महाराष्ट्र माझा. जय जय महाराष्ट्र माझा, गरजा महाराष्ट्र माझा. जय जय महाराष्ट्र माझा, गरजा महाराष्ट्र माझा. गरजा महाराष्ट्र माझा, गरजा महाराष्ट्र माझा. गरजा महाराष्ट्र
जुन्नर तालुका शिवनेर शिक्षण प्रसारक मंडळाचे श्री शिवछत्रपती महाविद्यालय आणि राज्यशास्त्र विभाग आयोजित आज घर घर संविधान आणि जागर संविधानाच्या या कार्यक्रमानिमित्त उपस्थित असलेले सर्व मान्यवर यांचं सर्वप्रथम मी विशेषतः स्वागत करतो। आज मला अभिमान होत आहे की मी ज्या उद्देशाने इथं उभा आहे तो उद्देश म्हणजे काय, तर एका ग्रंथाच्या सन्मानाच्या दृष्टिकोनातून आपण सर्वजण एकत्र आलेलो आहोत। की या ग्रंथाचा बद्दल बोलायचं झालं तर हा कुठल्याही विशिष्ट धर्माचा किंवा विशिष्ट असा कुठलाही नियोजन देणारा किंवा विशिष्ट प्रकारचा ग्रंथ नाहीये, तर आपल्या ह्या भारताच्या सर्वोच्च एकत्रित यंत्रणेतला सर्वोच्च ग्रंथ आहे की ज्यावरती सर्वोच्च न्यायालय असेल, उच्च न्यायालय असेल किंवा इतर सर्व व्यवस्था अवलंबून आहेत। अशा या श्रेष्ठ ग्रंथाला अभिवादन करण्यासाठी आपण सर्वजण इथं एकत्र आलेलो आहोत। आज आपल्या भारतीय संविधानाला स्वीकारून 75 वर्ष पूर्ण झालेली आहेत। अमृत महोत्सवी वर्षाच्या निमित्ताने आपण हा आजचा कार्यक्रम आयोजित केलेला आहे आणि या कार्यक्रमाच्या निमित्ताने आपल्याला प्रमुख पाहुणे म्हणून लाभलेले आहेत आपल्या संस्थेचे सन्माननीय अध्यक्ष ॲडव्होकेट संजय शिवाजीराव काळे साहेब यांचे अध्यक्ष प्रतिनिधी आदरणीय विपी कुलकर्णी सर यांचं मी शब्दस्फुरणांच्या माध्यमातून स्वागत करीत आहे। तसेच की ज्यांची आपण आतुरतेने वाट पाहत होतो की ज्यांचं व्याख्यान म्हणजे आजच्या आपल्या दृष्टिकोनातून एक सुंदर पर्वणी आहे। संविधानाबद्दलच्या अनेक बाबी आपण पाहत असतो, वाचत असतो, ऐकत असतो, परंतु संविधान घेऊन चालणारे जे कोणी व्यक्ती असतात त्यामधलाच एक व्यक्ती म्हणजे आपले मित्र या ठिकाणी उपस्थित आहेत माननीय श्री श्रीरंजन आवटे सर, की जे पुणे विद्यापीठातील राज्यशास्त्र विभागामध्ये कार्यरत आहेत। त्यांचे मी या ठिकाणी शब्दसुमनांच्या माध्यमातून स्वागत करीत आहे। आवटे सरांबद्दल बोलायचं झालं तर गेली वर्षभर आपण पाहतोय की सरांचे संविधानाच्या माध्यमातले विविध लेख लोकसत्तामध्ये आलेले आहेत। अतिशय सुंदररित्या आकलन असलेलं बारकाईने सरांनी त्या लोकसत्तामध्ये राज्यघटनेवरती आपला अभ्यासपूर्ण लेखन केलेलं आहे आणि आज ते आपल्या कार्यक्रमाला लाभले। त्यांनी आपल्या विनंतीला मान देऊन ते या ठिकाणी उपस्थित झालेले आहेत। त्याबद्दल मी महाविद्यालयाच्या वतीने, राज्यशास्त्र विभागाच्या वतीने आणि विशेषतः व्यक्तिशः मी आपल्या सर्व विद्यार्थ्यांच्या वतीने सर आपले सहर्ष स्वागत शब्दसुमनांच्या माध्यमातून करतो। तसेच ज्यांच्यामुळे आपल्याला अशा प्रकारचा कार्यक्रम घेता येतो, नियोजन करता येतं आणि ज्यांची प्रेरणा सतत आपल्या मागे असते असे आपल्या महाविद्यालयाचे सन्माननीय प्राचार्य प्राध्यापक डॉक्टर एम बी वाघमारे सर यांचेही मी या कार्यक्रमाच्या निमित्ताने शब्दसुमनांनी स्वागत करतो। सरांनी हा कार्यक्रम घेत असताना सरांनी मला निर्देश दिले की एक चांगल्या प्रकारचा कार्यक्रम आपल्या महाविद्यालयामध्ये व्हावा, कारण अमृत महोत्सवी वर्ष साजरे करत असताना सर्वांना संविधान कळालं पाहिजे, घराघरापर्यंत संविधान गेलं पाहिजे, ही जी भावना आपल्या केंद्र शासनाच्या माध्यमातून पुरस्कृत केली गेलेली आहे तिला साजेशा प्रकारचा आपण उपक्रम घ्यावा अशा प्रकारचे निर्देश दिले आणि त्या निमित्ताने आज आपण एक सुंदर असं व्याख्यान ठेवलेलं आहे। त्याचबरोबर पोस्टर प्रेझेंटेशन ठेवलेलं आहे, प्रोजेक्ट सादरीकरण ठेवलेलं आहे आणि उद्या आपण या ठिकाणी विविध असे उपक्रम की जे संविधान जागर करत आहेत त्या आधारित ठेवलेले आहेत, ज्यामध्ये एकांकिका आहे, पथनाट्य आहे, त्याच कविता आहे, पवाडा आहे, अशा प्रकारचे विविध उपक्रम या ठिकाणी ठेवण्यात आलेले आहेत। सरांचेही मी मनपूर्वक या ठिकाणी कार्यक्रमानिमित्त सर आलेले आहेत त्याबद्दल त्यांचेही मी स्वागत करत आहे। तसेच की ज्यांनी जे काही कार्यक्रम करत असताना आपल्याला जे काही बारकावे हवे असतात, ज्या काही त्रुटी आपल्या नकळत होत असतात त्या त्रुटी दाखवून देण्याचं काम आणि सुंदर असा कार्यक्रम व्हावा या दृष्टिकोनातून ज्यांचं खरं मोलाचं सहकार्य लाभलं ते म्हणजे आपल्या महाविद्यालयाचे उपप्राचार्य प्राध्यापक डॉक्टर आर डी चौधरी सर यांचेही मी या ठिकाणी या कार्यक्रमाच्या निमित्ताने स्वागत करीत आहे। त्याचबरोबर वेळोवेळी खऱ्या अर्थाने ज्यांचं सहकार्य लाभतं ते म्हणजे आपल्या कॉमर्स विभागाचे विभाग प्रमुख तथा कॉमर्स शाखा प्रमुख प्राध्यापक डॉक्टर एस जे जाधव सर यांचेही मी या ठिकाणी शब्दसुमनांच्या माध्यमातून स्वागत करत आहे।
आज जो आपण हा वेगवेगळ्या प्रकारचा कार्यक्रम ठेवलेला आहे, हा कार्यक्रम ठेवत असताना विद्यार्थ्यांनाही प्रोत्साहन मिळालं पाहिजे की ज्या माध्यमातून विद्यार्थी आणखी चांगल्या प्रकारे उत्स्फूर्त सहभाग वेगवेगळ्या कार्यक्रमामध्ये घेऊ शकतील या उद्देशाने आज जे काही पोस्टर प्रेझेंटेशन ठेवलेलं आहे, प्रोजेक्ट सादरीकरण ठेवलेलं आहे, या एकंदरीत याच्यासाठी परीक्षक करण्यासाठी आपल्याच ज्युनियर महाविद्यालयामध्ये कार्यरत असलेले व राज्यशास्त्र विभागामध्ये कार्यरत असलेले प्राध्यापक शरद मनसुख सर यांचेही मी या ठिकाणी स्वागत करत आहे. त्याचबरोबर दुसरे मान्यवर परीक्षक या ठिकाणी प्राध्यापक जावेद शेख सर आहेत आणि विष्णू घोडे सर आहेत, यांचेही मी या ठिकाणी स्वागत करत आहे. तसेच उद्याच्या कार्यक्रमासाठी ज्या परीक्षक असणार आहेत, प्राध्यापिका डॉक्टर देसाई मॅडम, त्याही या ठिकाणी उपस्थित आहेत. त्यांचेही मी शब्दसुमनांच्या माध्यमातून स्वागत करतो. आणि आपण या कार्यक्रमानिमित्त विविध उपस्थित असलेले प्राध्यापक वृंद, विशेषतः रसाळ सर, इतर मान्यवर आणि आपण सर्व विद्यार्थी या सर्वांचं स्वागत करतो. आणि थोडक्यात फक्त या कार्यक्रमाबद्दलची 2 मिनिट मी माहिती, आपल्याला उद्देश किंवा हेतू सांगतो. सर, हा कार्यक्रम घेण्यामागचा मुख्य उद्देश, आमचा हेतू असा आहे की मुलांपर्यंत संविधान पोहोचावं, मुलांना संविधानाबद्दलची रुची निर्माण व्हावी, की जेणेकरून संविधान हे पुस्तक नाहीये किंवा संविधान हे ग्रंथ नाहीये, तर संविधान हे नैतिक बंधन आहे की जे बंधन आपण स्वीकारलं पाहिजे. तेव्हाच आपण एक सामान्य नागरिक, चांगला व्यक्ती आणि एक सजान कुटुंबातला एक जबाबदार नागरिक आपण बनू शकतो. हा उद्देश त्यामागे होता आणि म्हणून अशा प्रकारचा हा एक कार्यक्रम या विभागाच्या माध्यमातून आयोजित करण्यात आलेला आहे. यामागे विद्यार्थ्यांना प्रोत्साहन देणे, केवळ आणि केवळ त्यांना प्रोत्साहन देण्याबरोबर त्यांच्यामधला सुप्त गुणांना वाव देणे, हाच उद्देश ठेवून आम्ही हा कार्यक्रम या ठिकाणी आयोजित केलेला आहे. मी फारसं माझं प्रास्ताविक न लांबवता पुढील सूत्र संयोजकाकडे देतो. धन्यवाद. मी आपल्या महाविद्यालयाच्या प्राध्यापिका SS वाजगे मॅडम यांना विनंती करते की त्यांनी पाहुण्यांचा परिचय आपल्या सर्वांना करून द्यावा. नमस्कार. घरघर संविधान या कार्यक्रमात उपस्थित असणाऱ्या सर्व पाहुण्यांचे व विद्यार्थ्यांचे मी पुन्हा एकदा स्वागत करते. शिकागो युनिव्हर्सिटीमधील राज्यशास्त्राचे प्राध्यापक टॉम गिन्सबर्ग यांनी 1789 नंतर अस्तित्वात येणाऱ्या 119 लिखित राज्यघटनांचा त्यांनी अभ्यास केला. संशोधनानंतर त्यांचा निष्कर्ष असा आला की मागील 200 वर्षाच्या कालावधीत संविधानाचं सरासरी आयुष्य, द एव्हरेज एज ऑफ द कॉन्स्टिट्यूशन, हे 17 वर्ष आहे. मोठ्या कालावधीची राज्यघटना ही अमेरिकेची आहे आणि त्या खालोखाल आपल्या भारताचा क्रमांक लागतो आणि ही आपल्या सगळ्यांसाठीच गौरवास्पद बाब आहे. म्हणून हा सोहळा 75 वर्ष पूर्ण झाली आपल्या संविधानाला, म्हणून आपण साजरा करत आहोत. हा सोहळा डॉक्टर श्री रंजन आवटे यांच्या उपस्थितीत साजरा होतोय, ही आपल्या सर्वांच्या दृष्टीने अभिमान आणि गौरवाची बाब आहे. कार्यक्रमाचे प्रमुख पाहुणे म्हणून उपस्थित असलेले डॉक्टर श्री रंजन आवटे सर यांचा मी परिचय करून देते. सरांचं शालेय शिक्षण श्री छत्रपती शिवाजी हायस्कूल पुणे येथून पूर्ण झालेलं आहे. त्यांचं उच्च शिक्षण फर्ग्युसन व SP या महाविद्यालयातून पूर्ण केलं आहे. सध्या ते सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठात सहाय्यक प्राध्यापक म्हणून कार्यरत आहेत. 2022 पासून लोकसत्ता या दैनिकामध्ये बऱ्याच राजकीय व सामाजिक विषयांवर ते सदर लेखन करतात. त्यांनी आपला ID व सिंगल मिंगल या 2 पुस्तकांचे लेखन केलं आहे. त्यांची प्रिय मलाला ही कविता इंग्रजीत अनुवादित केलेली, साहित्य अकादमीतर्फे प्रकाशित होणाऱ्या इंडियन लिटरेचर ह्या अतिशय सुप्रतिष्ठित जर्नलच्या मे 2023च्या अंकात प्रकाशित झालेली आहे. असे हे कवी, लेखक, प्राध्यापक, सोशल सायंटिस्ट, राज्यशास्त्राचे व्याख्याते व भारतीय राज्यघटनेचे अभ्यासक असे बहुआयामी व्यक्तिमत्व आपल्याकडे आज पाहुणे म्हणून उपस्थित आहे. हे आपल्या सगळ्यांसाठीच अभिमानाची गोष्ट आहे. मी पुन्हा एकदा तुमचं महाविद्यालयाच्या वतीने सर स्वागत करते. थँक्यू. मी आपल्या महाविद्यालयाचे प्राचार्य डॉक्टर MV वाघमारे सर यांना विनंती करते की त्यांनी कार्यक्रमाचे अध्यक्षस्थान स्वीकारावे. सागराची खोली आणि हिमालयाची उंची असे मान्यवर, सूर्याचं तेज आणि चंद्राची शीतलता असे मान्यवर,
वटवृक्षाची छाया आणि मातीवरची माया असे मान्यवर, आकाशाची ओढ आणि माणुसकीची जोड असे मान्यवर. अशा या मान्यवरांचा व्हायलाच हवा योग्य तो आदर आणि सत्कार. मी आपल्या महाविद्यालयाचे प्राचार्य आदरणीय डॉक्टर M.V. वाघमारे सर यांना विनंती करते की त्यांनी या आजच्या कार्यक्रमाचे प्रमुख अतिथी प्राचार्य प्राध्यापक डॉक्टर श्री रंजन आवटे सर यांचा सत्कार करावा. शिक्षण प्रसार मंडळाचे अध्यक्ष ॲडव्होकेट संजय शिवाजीराव काळे साहेब यांचे अध्यक्ष प्रतिनिधी प्राध्यापक V.B. कुलकर्णी सर यांचा सत्कार राज्यशास्त्र विभाग प्रमुख आणि या कार्यक्रमाचे आयोजक A.S. पाटील सर यांनी करावा अशी मी त्यांना विनंती करते. आपल्या महाविद्यालयाचे प्राचार्य आदरणीय माननीय श्री डॉक्टर M.V. वाघमारे सर यांचा सत्कार राज्यशास्त्र विभाग प्रमुख आदरणीय श्री A.S. पाटील सर यांनी करावा अशी मी त्यांना विनंती करते. महाविद्यालयाचे उपप्राचार्य डॉक्टर R.D. चौधरी सर यांचा सत्कार कॉमर्स विभाग प्रमुख प्राध्यापक डॉक्टर S.J. जाधव सर यांनी करावा अशी मी त्यांना विनंती करते. जाधव सर यांचा सत्कार प्राध्यापक K.S. वानखेडे सर यांनी करावा अशी मी विनंती करते. आणि या कार्यक्रमाचे आयोजक A.S. पाटील सर यांचा सत्कार विद्यार्थी प्रतिनिधी उमेश भोसले यांनी करावा अशी मी विनंती करते. वाजके मॅडम याचा सत्कार विद्यार्थिनी प्रतिनिधी सायली भालेराव हिने करावा अशी मी अक्षय सांगणे यांनी करावा अशी मी विनंती करते. R.S. विधाने मॅडम यांचा सत्कार विद्यार्थिनी प्रतिनिधी अक्षता डोके यांनी करावा. मी उमेश गोविंद भोसले, राज्यशास्त्र विभाग आयोजित घर संविधान जागर संविधान यामध्ये स्वरचित पोवाडा सादर करत आहे. पोवाड्याचं नाव आहे जागर संविधानाचा. 15 ऑगस्टची ती रात, 15 ऑगस्टची ती रात उजळली सोन्याची पहाट, उजळली सोन्याची पहाट, उजळली सोन्याची पहाट. तरी इंग्रज पंथीची
महिने 18 दिवस. मंडळी 2 वर्ष 11 महिने 18 दिवस चाललेल्या त्या थाटाला 11 बैठकींच्या त्या संगतीला राजेंद्र प्रसादांची कोरशिला बाबासाहेब शिलेदार संगतीला हो जी 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 बाबासाहेब शिलेदार संगतीला हो जी 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 बाबासाहेब शिलेदार संगतीला हो जी 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 जी. एवढं करून काय झालं? एवढं करून या संविधानातून सामान्य माणसाला काय मिळालं? सामान्य माणसाला काय मिळालं? प्रश्न माझ्या मनी आला. प्रश्न माझ्या मनी आला तर शाहिराने त्याचं उत्तर दिलंय. शाहिराने त्याचं उत्तर दिलंय. तिला न्याय प्रत्येक जातीला, स्वातंत्र्य आणि अभिव्यक्तीला, समानतेचा दर्जा प्रत्येकाला जी जी जी, समानतेचा दर्जा प्रत्येकाला जी 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 जी. एवढं करून काय झालं? एवढं करून मंडळी काय झालं? भारत मग धर्मनिरपेक्ष झाला. मोठा मानतो लोकशाहीला, गणराज्य तत्व सांगे जगाला, बंधुत्व लोकशाहीचा हिरा हो जी जी जी, बंधुत्व लोकशाहीचा हिरा हो जी जी जी, बंधुत्व लोकशाहीचा हिरा हो जी 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 जी. चला संविधान लिहून झालंय मंडळी. संविधान लिहून झालं. आता संविधान स्वीकारायची वेळ आली. दिवस ठरलाय, दिनांक ठरली. संविधान स्वीकारायची वेळ आली. 26 नोव्हेंबर 1949 ला. मंडळी दिनांक विसरू नका. 26 नोव्हेंबर 1949 ला स्वीकारलं माझ्या संविधानाला. जीवाच्या पलीकडे जपू त्याला, एवढा मानतो संविधानाला. परप्रांती अभ्यासी त्याला जी जी जी, परप्रांती अभ्यासी त्याला जी जी जी, परप्रांती अभ्यासी त्याला जी 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 जी. आणि अशा या संविधानाला न्यायाच्या मूर्तीला, भारतातल्या सर्वात मोठ्या ग्रंथाला हा शाहीर आपल्या शब्दरूपी नमन करतोय. करतो न मन झुकवितो मान, तू आमची शान तुला वाचवण्या देऊ प्राण, तुझे टिकू वर्चस्व ज्ञान, तुझ्याचमुळे भारत हा महान जी जी जी, तुझ्याचमुळे भारत हा महान जी जी जी, तुझ्याचमुळे भारत हा महान जी जी जी, तुझ्याचमुळे भारत हा महान जी 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 जी. मध्ये ना माग ये मेरा संविधान, ये तेरा संविधान, हम सबका संविधान, भारत का संविधान. ये मेरा संविधान, ये तेरा संविधान, ये मेरा संविधान, ये तेरा संविधान, हम सबका संविधान, भारत का संविधान. ये मेरा संविधान, ये तेरा संविधान. परत तुम्हीच म्हणणार असं कसं व्हिडिओ काढला? अध्यक्ष डॉक्टर मार्गदर्शक सुखाचार्य, माननीय डॉक्टर वाघमारे सर, या कार्यक्रमाच्या निमित्तानं उपस्थित असलेले प्रमुख वक्ते पावडे, माननीय प्राध्यापक डॉक्टर श्रीरंजन आवटे सर, उपप्राचार्य डॉक्टर चौधरी सर, राज्यशास्त्र विभागाचे प्रमुख डॉक्टर पाटील सर, कॉमर्स विभागाचे प्रमुख डॉक्टर जाधव सर, व्यासपीठावर उपस्थित असलेले सर्व अन्य सन्माननीय सर्व प्राध्यापक, विद्यार्थी बंधू भगिनींनो, आज संध्याकाळी अध्यक्षांशी चर्चा झाली. त्या कार्यक्रमाबद्दल त्यांना आपण सांगितलं कार्यक्रम करायचा आहे. तुम्हाला एवढं नाही माहिती म्हणून सांगतो की आमचे अध्यक्ष या राज्यशास्त्र विषयाचेच विद्यार्थी आहेत. या कॉलेजमधूनच सध्या राज्यशास्त्र
कौटुंबिक अडचणीमध्ये येऊ शकले नाही म्हणून प्रथमतः त्यांच्या वतीनं आपल्या संस्थेचे अध्यक्ष संजय शिवाजीराव काळे साहेब यांच्या वतीनं मी तुम्हाला सर्वांना या कार्यक्रमाच्या निमित्तानं हार्दिक शुभेच्छा देतो. माझ्या वतीने तुम्हाला शुभेच्छा देतो. खरं तर मी राज्यशास्त्राचा विद्यार्थी नाही, राज्यशास्त्रावर बोलण्याचा अधिकार मला नाही आणि आपल्याला जे पाहुणे आलेले आहेत आपल्याकडे तुम्हाला मार्गदर्शन करण्यासाठी त्यांचं जास्त ऐकणं महत्वाचं आहे. बसल्या बसल्या माझ्या मला जो एक विषय घेऊन गेला तो मी त्याला फक्त तुम्हाला बोलून दाखवतो. स्वातंत्र्याला 75 वर्ष पूर्ण होऊन गेली आणि त्यानंतर मग असं आपल्याला वाटलं की प्रत्येक घराघरामध्ये गेलं पाहिजे. तसं का वाटलं मला कळत नाही. त्याच्या अगोदर का नाही वाटलं कधी. हा केवळ राजकीय कार्यक्रम आहे का? याच्यामध्ये काही उद्देश असेल? भारताची बनत चाललेली अतिशय स्फोटक अशी स्थिती, कुठल्याही क्षेत्रामध्ये असलेली आरागोंदी, हिंसाचार, महाराष्ट्राबद्दल तर बोलायला नकोच आहे सध्या आणि त्यातल्या बीड बद्दल नकोच आहे. 1-2 वर्ष मी राज्यशास्त्र विषय शिकला, तो सबसिडरी विषय होता आम्हाला, पण तरी तो आवडीचा होता म्हणून 2 वर्ष फक्त शिकला मी तो. मला बसल्या बसल्या एक जाणीव झाली की जे आम्हाला शिकवायला सर होते ताते म्हणून एक जण, संविधानाबद्दल बोलताना म्हणजे ते अजून लक्षात नाही म्हणून तुम्हाला केवळ सांगतो. हे संविधान हे प्रत्येकाला समजलं पाहिजे, त्याच्यामुळे आपले हक्क काय समजलं पाहिजे, कर्तव्य समजले पाहिजे. हक्क स्वातंत्र्य हा आपला मूलभूत जीवनाचा जगण्याचा एक भाग आहे, अविभाज्य भाग आहे. ते आपल्याला मिळालंच पाहिजे. नाही मिळत असेल तर ते मिळवलं पाहिजे. तो मिळवण्याच्या नादामध्ये आपण जे जे काही करतो त्यामध्ये इतरांच्या स्वातंत्र्याचा संकोच होतो का, इतरांच्या हक्कावर कदा येते का, याचा विचार मात्र आपण भारतीयांनी कधी केलेला नाही. अन्यथा आपण जे सध्या नाव ऐकतोय, वाल्मिक कराड काय, फुले काय, खोक्याने कोण निघालाय तो काय. सहज मी परवा प्रचाराला गमतीने म्हणालो इतके दिवस आपल्याला वाल्मिक म्हटलं की वाल्मिक ऋषीची आठवण व्हायची. आता वाल्मिक ऋषी मागे पडतील, पुढे त्याची आठवण होणार नाही. 2 वर्षांनी वाल्मिक म्हटले की सगळेजण म्हणतील वाल्मिक कराड. वाल्मिक ऋषी होते आणि त्यांनी काय काम केले याच्याबद्दलची चर्चा नाही होणार. पण मला असं म्हणायचं की ते सांगायचे की विद्यार्थ्यांना तुम्हाला हक्क मिळाले पाहिजे, तुमचं काय तुम्हाला मिळालं पाहिजे, त्याबरोबर तुम्ही कर्तव्याची जाणीव ठेवली पाहिजे. त्याच्याशिवाय देश मोठा होत नाही. हक्क आणि कर्तव्य एकाच नाण्याच्या 2 बाजू आहेत. म्हणून मग तुम्हाला जर हक्क पाहिजे असेल तर कर्तव्य तेवढीच महत्वाची. पोस्ट प्रेझेंटेशनचं उद्घाटन आम्ही केलंय, हे सगळं बारकाईने मी पाहिलं नाही अजून, पण सहज नजर फिरवली तर 2-4 पोस्टर्स मला तिथे दिसले. आपले मूलभूत अधिकार काय वगैरे वगैरे. ठीक आहे, तुमचे ते अधिकार आहेत, त्याच्याबद्दल वादच नाही. पण अशा पोस्टरवर कुठे मला हेडिंग दिसलं नाही किंवा आमची कर्तव्य काय, आम्ही काय केलं पाहिजे, आम्ही कसं वागलं पाहिजे, आमच्या स्वातंत्र्याचा उपभोग घेता तुम्ही इतरांचा स्वातंत्र्याचा संकोच नको व्हायला. असं काय आपण केलं. स्वातंत्र्य म्हणजे स्वराज्यात नव्हेच आहे. आणि म्हणून मला लक्षात असं वाटतं की त्यासाठी त्यावेळी जे शिकवलं ते कदाचित आजही तेवढंच महत्वाचं आहे. कारण आपण स्वातंत्र्य वगैरे हक्क मिळत असताना त्याचा अर्थ जो काढला तो स्वराचार काढला. आणि परत एकदा सांगण्याची गरज नाही, महाराष्ट्राचा आपण बऱ्याच वेळा पेपरमध्ये वाचतो की आपण म्हणतो महाराष्ट्राचा बिहार होऊ घातलेला नव्हे, बिहार युपीच्या पुढे आपण निघून गेलेलो आहे. म्हणून मग ही गरज वाटली का प्रत्येकाला संविधान कळालं पाहिजे, प्रत्येकाला आपल्या हक्काबरोबर कर्तव्य कळाली पाहिजे. जर जोपर्यंत आपल्याला केवळ हक्काची जाणीव होते आणि कर्तव्य लक्षात राहत नाही तोपर्यंत देश कधी मोठा होऊ शकणार नाही. आणि जसं जसं आपण हक्क एका बाजूला सारू आणि हक्क म्हणतो, कर्तव्य एका बाजूला सारू आणि हक्कासाठी सगळं काही, स्वातंत्र्यासाठी सगळं काही करू, त्याचं नंतर स्वराचारामध्ये रूपांतर थोडा वेळ झालेलंच आहे. आणि नंतर जे अनागोंदी माजेल त्याला केव्हाशिवाय दुसरं काही म्हणता येणार नाही. तसं होऊ नये म्हणून कदाचित राज्यकर्त्यांना वाटलं असेल की विद्यार्थी शिकतायत त्यांना हे संविधान कळालंच पाहिजे, घरात प्रत्येक घरात संविधान केलंच पाहिजे. म्हणून हा एक कार्यक्रम न होता तुम्हाला जे सर काही सांगतील त्या अनुषंगाला मी सुद्धा तुम्हाला ठासून सांगेन की हक्कासाठी जरूर भांडा, पण कर्तव्य विसरू नका. कर्तव्य जर विसरला तर त्याचा काहीही उपयोग होणार नाही. धन्यवाद. खूप खूप धन्यवाद सर. संविधान हा केवळ कायद्याचा दस्तऐवज नाही,
ज्या ठिकाणी लग्न झाल्यानंतर 2 भावांना एका घरात एका कुटुंबात राहणं अवघड बनतं, पण 29 राज्य, 10 धर्म, 7,500 जाती, 3,000 भाषा, 45 कोटी कुटुंब, 136 कोटी लोकसंख्या आणि हजारो संस्कृती आणि पंथ एकत्र ठेवणारा हा आपला संविधान आहे. आणि आजच्या या जागर संविधानाचा या कार्यक्रमानिमित्त आपल्याला लाभलेले प्रमुख पाहुणे आदरणीय श्री रंजन आवटे सर यांना मी विनंती करते की त्यांनी आपले मनोगत व्यक्त करावे. सन्माननीय विचारपीठ या कार्यक्रमाचे अध्यक्ष आदरणीय वाघमारे सर, त्यांनी आता कार्यक्रमाला शुभेच्छा दिल्या ते कुलकर्णी सर, ज्यांनी आवर्जून मला इथे आमंत्रित केलं ते आमचे पाटील सर, ज्यांनी माझा परिचय करून दिला त्या वाजगे मॅडम, मी तिकडे उद्घाटनाला गेलो असताना पुन्हा आणखीन परिचय करून दिला ते वानखेडे सर, उपप्राचार्य चौधरी सर. मी सर्वांची नावं घेत बसत नाही, पण आपण सर्व शिक्षक आणि विद्यार्थी सर, इथे आल्यानंतर मला खूप आनंद झाला. म्हणजे मी ज्या क्षणी इथं आलो त्या क्षणी समोर शिवनेरी दिसली आणि म्हटलं शिवनेरीच्या अक्षरशः पायथ्याशी, म्हणजे शिवनेरीच्या कुशीमध्ये असं हे कॉलेज. आणि सर शिवराय म्हटलं, तुमच्या कॉलेजचं नाव सुद्धा शिवरायांचं आहे. शिवरायांनी स्वराज्य स्थापन केलं आणि संविधानाच्या माध्यमातून आपण देशासाठी स्वराज्य स्थापन. त्यामुळे शिवराय ते संविधान असा सगळा प्रवास आहे, अशी परंपरा असलेले हे कॉलेज, याचा मला खूप आनंद झाला. आता योगेश भोसले ना, उमेश भोसलेनं स्वतः रचलेला पोवाडा त्याचं सादरीकरण आपल्यासमोर त्याबद्दल सांगितलं पाहिजे की पहिला पोवाडा शिवरायांवरचा कोणी केला, कुणी रचला? महात्मा फुले. आणि महात्मा फुलेंना गुरु कोणी मानलं? बाबासाहेब आंबेडकर. बाबासाहेब आंबेडकर कोण आहेत? भारतीय संविधानाचे शिल्पकार. त्या स्वराज्यापासून, महाराष्ट्राच्या स्वराज्यापासून ते देशाच्या स्वराज्यापर्यंतचा सगळा प्रवास हा आमचा भारतीय संविधान सांगतो. ही आपली परंपरा आहे. आता कुलकर्णी सर म्हणाले की त्यांना प्रश्न पडलाय की बाबा हे असं का अचानक संविधानाविषयी लोक का बोलायला लागले, घर घर संविधान का म्हणायला लागले. सर त्याचं उत्तर साधं आहे, संविधानाला घरघर लागली. संविधानाला घरघर लागल्यामुळे आता घरघर संविधानाची आवश्यकता आहे आणि ते प्रत्येकापर्यंत पोहोचलं पाहिजे. म्हणजे मला नेहमी असं वाटतं, पाटील सर विचार करा, 2-2.5 वर्षांपूर्वी आपण एका मोठ्या संकटामध्ये, म्हणजे जगभर महासाथ होती, भारतातील ती महासाथ होती, कोविडची महासाथ होती. आणि अशी साथ जेव्हा आली तेव्हा आपल्याला काय सांगितलं गेलं? घराबाहेर पडू नका, एकमेकांपासून अंतर राखा, कारण बाहेर पडणं धोक्याचं होतं. बरोबर? साथ वाढेल अशी भीती होती. काय झालं नंतर? साथ ओसरली, आपण बाहेर पडायला लागलो, हळूहळू सार्वजनिक जीवन अनलॉक झालं. पण तुम्हाला माहिती आहे, इथल्या हजारो पिढ्यांसाठी, विशेषतः इथल्या मुलींनी तर आवर्जून लक्षात ठेवलं पाहिजे, तुम्हाला शिक्षणाचा हक्क नव्हता, बाहेर जायचं नाही, सगळ्यांपासून अंतर ठेवायचं, चुला निघून हे तुमचं क्षेत्र, हे सगळं तुमचं जगणं लॉकडाऊन होतं. भारतीय संविधान आलं आणि जगणं अनलॉक झालं. ही संविधानाची ताकद आहे. तुमचं माझं जगणं त्यानं अनलॉक केलं. आता आम्ही इथं आल्या कुलकर्णी सर, वाघमारे सर, पाटलांनी सर्वांनी ती जी उद्देशिका आहे त्या उद्देशिकेचं अनावरण केलं किंवा त्याला हार घालून आपण कार्यक्रमाची सुरुवात केली. आता या मॅडमनी माझा परिचय करून देताना सांगितलं की आपलं आय कार्ड नावाचं एक पुस्तक आम्ही लिहिले. आपलं आय कार्ड काय आहे? आपलं संविधान. आम्ही म्हणतोय की हे आपलं ओळखपत्र आहे. नानी पालखीवाला नावाचे कायदेतज्ञ असं म्हणाले होते की भारतीय संविधानाची उद्देशिका हे संविधानाचं ओळखपत्र. प्रिएम्बल इज अन आयडेंटिटी कार्ड ऑफ इंडियन कॉन्स्टिट्यूशन. आम्हाला असं वाटलं, जर संविधानाची उद्देशिका म्हणजे संविधानाची उद्देशिका संविधानाचं ओळखपत्र असेल तर अख्खं संविधानाचं आपलं ओळखपत्र आहे. तुमच्या ओळख काय आहे? ती
आम्ही भारताचे लोक. आम्ही भारताचे लोक इथं असं नाही म्हटलं आम्ही महाराष्ट्राचे लोक, आम्ही जुन्नरचे लोक, आम्ही मराठी लोक, आम्ही गुजराती लोक, आम्ही तमिळी लोक, असं नाही म्हटलं. आम्ही भारताचे लोक. आणि आमची ओळख काय? काय ओळख? आमची ओळख आम्ही स्वातंत्र्य, समता, बंधुता, न्याय या मूल्यांवरती विश्वास ठेवतो. आमची ओळख ही मुळातच वैचारिक ओळख. आपण कशा प्रकारे विचार करतो? देकार नावाचा तत्वज्ञ असं म्हणतो, आय थिंक देअरफॉर आय. मी का अस्तित्वात आहे? कारण मी विचार करतो. आणि माणूस विचार करणं बंद करतो तेव्हा तो संपलेला असतो. उदय प्रकाश नावाचे कवी असं म्हणतात, आदमी मरने के बाद कुछ नहीं बोलता, आदमी मरने के बाद कुछ नहीं बोलता, आदमी मरने के बाद कुछ नहीं सोचता, कुछ नहीं सोचने और कुछ नहीं बोलने पर आदमी मर ही जाता है. त्याच्यामुळे आपली ओळख ही वैचारिक ओळख आहे. ती ओळख धर्मावर आधारित नाही. आम्ही पुरुष लोक असं नाही, कुठल्या प्रांताशी संबंधित नाही, भाषेशी संबंधित नाही. ती आहे आम्ही कुठला विचार करतो. आम्ही हा विचार काय करतो? कारण आम्हाला असं गणराज्य घडवायचंय जे गणराज्य समाजवादी आहे, धर्मनिरपेक्ष आहे, लोकशाही आहे, सार्वभौम आहे. ही सगळी गणराज्याला लागलेली विशेषण आहे. हे एकदा कळलं ना की मग संविधानाचं व्याकरण कळतं की असं गणराज्य आपल्याला हवंय. म्हणजे हा आमचा सामूहिक संकल्प आहे कशा प्रकारचा देश असेल. लक्षात येतं? हे करण्याकरता आम्ही एकत्र आहोत. हा आमच्या सगळ्यांचं स्वप्न आहे, सामूहिक स्वप्न. म्हणजे मी नेहमी असं म्हणतो की आता तुम्ही सगळेजण स्मार्टफोन वापरता ना, मॅप लावता की नाही? आता मी इथे येत असताना तुमच्या कॉलेजचा म्हणजे जुन्नर जवळ आल्यानंतर मी तुमच्या कॉलेजचं नाव टाकलं मॅपवर. आणि मग त्या गुगल मावशीने मला सांगितलं की 500 मीटर नंतर आता डावीकडे वळा वगैरे. बरोबर? म्हणजे दरवेळेस महिला सांगते म्हणून मी मावशी म्हटलो. बरं, डावीकडे वळा, उजवीकडे वळा हे ते सांगत जाते आणि मग आपण नव्या पत्त्यावरती पोहोचतो. पण वाघमारे सर, देशासाठी जर नव्या पत्त्यावर जायचं असेल तर जायचं कसं? त्याच्यासाठीचा मॅप, त्याच्यासाठीचा जीपीएस हे संविधान आहे. संविधान हा देशाचा जीपीएस आहे. व्यक्तीला ठीक आहे, हो व्यक्तीला कळतंय ठीक आहे तो जाईल, पण अख्ख्या समाजाला जायचंय पुढे काय? त्यामुळे संविधानानं तसं असतं ना, रस्त्यावरती फलक लावलेलं असतं की पुढे अपघाती वळण नाही, वाहने सावकाश चालवा. कुलकर्णी सर, त्याच्यामुळेच घर संविधान पोहोचवण्याची गरज आहे. अशा एका अपघाती वळणावरती आपण आहोत. संविधानाचा अमृत महोत्सवी वर्ष आपण साजरा करतो आहोत. आणि ज्या उद्देशिकेच्या वाचन आपण करतो त्याची सुरुवात अनेक कार्यक्रमांची सुरुवात त्याचं वाचन करून होते किंवा त्याला आपण जसं आरवण केला तशा प्रकारे होते. पण याचं मोल फार आहे. म्हणजे तुम्हाला असं वाटेल की अरे यात मोठी गोष्ट काय, न्यूझीलंडचं संविधान असतं त्यात आपण न्यूझीलंडला हरवलं म्हणून सहज आठवलं. त्यांनी म्हटलं असं आम्ही न्यूझीलंडचे लोक, बरोबर ना, आम्ही हे स्वतः पदार्पण करतो आहोत, काय मोठी गोष्ट आहे. आता मला वाटतं आपल्या एका मैत्रिणीनं उल्लेख पण केला, अनेक संविधानांचा अभ्यास केला गेला आणि त्याच्या भारतीय संविधानाचं वेगळे पण, बरोबर. हे जेव्हा भारतात आहे आपण म्हणून मी सांगतो शब्द भाग नाही, आपण हे संविधान कुणाला अर्पण केले? स्वतःला. भारताच्या संविधान सभेमध्ये असा प्रस्ताव आला होता, एच.बी. कामत नावाचे सदस्य होते आणि ते असं म्हणाले की हे संविधान जे आहे ते आपण देवाला अर्पण करू. बघा, संविधान सभेची चर्चा सांगतो. आता आपल्या मित्रांना सांगितलं 46 ते 49 आढावा त्याच्या एका पोवाड्यात आला. एच.बी. कामत म्हणाले की अध्यक्ष महोदय, माझी अशी सूचना आहे की संविधान आपण देवाला अर्पण करावं. दुसरे सदस्य रोहिणी कुमार चौधरी वगैरे म्हटले, नो नो मिस्टर कामत, माझं म्हणणं आहे हे संविधान आपण देवीला अर्पण करावं. सगळे हसायला लागले. हे देव म्हणते, देवी म्हणते. ते हसायला लागल्यानंतर चौधरी चिडले. चौधरी म्हटले, मी
गुवाहाटीचं आहे आणि आमच्याकडे कामाख्या देवीला आम्ही मानतो. आता गुवाहाटी आपल्या सगळ्यांना माहीत झालं, महाराष्ट्रातल्या लोकांना बऱ्यापैकी माहीत झालं सर. त्याच्यामुळे म्हटले आम्ही अत्यंत गंभीरपूर्वक तुम्हाला हे म्हणतोय की हे संविधान आपण देवीला अर्पण केलं पाहिजे. राजेंद्र प्रसाद हे स्वतः अत्यंत धार्मिक होते, ते सुद्धा म्हटले कशाला देवीला आणताय म्हटले मध्ये. कामाख्या ऐकायला तयार नाहीत. तेवढ्या शिब्बाला सक्सेना उभे राहिले आणखी सदस्य दुसरे, ते म्हणाले कामधनी वगैरे तुमचं जाऊ द्या बाजूला, माझं म्हणणं हे संविधान आपण महात्मा गांधीजींना अर्पण केलं पाहिजे. कारण गांधीजी स्वातंत्र्य चळवळीचे महत्वाचे नेते, अग्रणी नेते, राष्ट्रपिता, आपण संविधान त्यांना अर्पण केलं तर काय प्रॉब्लेम. चर्चा वाढत गेली. कामत ऐकायला तयार नाहीत, वाद झाला. ते म्हटले हे पटलावरती घ्या. बघा पटलावरती घेतलं, म्हटलं ते मतदान होऊ द्या. हे संविधान देवीला गांधीजींना अर्पण करायचं की स्वतःला अर्पण करायचं यावरती मतदान घेतलं गेलं आणि आपण सांगितलं 68 विरुद्ध 41 मतांना हा ठराव फेटाळला गेला आणि सांगितलं की आता जे काही आहे ते आम्ही ठरवू, सगळं आम्ही भारताचे लोक ठरवू. देवाला नाही, देवीला नाही, गांधींना नाही, कुणी नाही, आम्हीच आहोत आमच्या भारताचे भाग्यविधाते. जेव्हा लॉर्ड माउंट बॅटन गांधीजींना असं म्हणाला की आम्ही इथून निघून गेलो तर इथं अराजक निर्माण. गांधी म्हणाले ते अराजक आमचं असेल. गांधींचा तो स्वॅग आहे ना, हा स्वॅग असाचा नाहीये. तो स्वॅग यासाठी आहे की आम्ही सार्वभौम आहोत, जे काही चांगलं वाईट घडेल त्याची जबाबदारी आम्ही घेणार. आम्ही देवाच्या भरोशावर नाही आहोत. म्हणजे तुम्ही देवाची आराधना करण्याला विरोध नाही, ते तुम्ही करा वैयक्तिक अवकाशात, पण राष्ट्राचा ग्रंथ जो आहे तो आम्ही अर्पण कोणाला करणार आहोत, स्वतः. आणि आपल्या संविधान सभेच्या सदस्यांनी जी शपथ घेतली ती केवळ त्यावेळेसच्या संविधान सभेच्या किंवा त्यावेळेसच्या लोकसंख्येच्या वतीने नाही घेतली, ती भावी पिढ्यांच्या म्हणजे तुमच्या आणि माझ्या वतीने घेतली. ते शपथपत्र आहे तुमच्या माझ्या वतीने घेतले. आणि तुम्ही आणि जर ते विसरलो तर तुमच्या माझ्या इतके करंट लोक कोणीच असणार नाही. म्हणून खरं संविधान महत्वाचं. त्याची आठवण करून देण्याकरता एक जेंटल रिमाइंडर. जेव्हा ही ओळख मला महत्वाची वाटते, वैचारिक ओळख, तशी प्रतिकात्मक ओळख सुद्धा फार महत्वाची असते. ही वैचारिक ओळख आहे ना संविधानाचे उद्देश, तशा आपल्या अनेक ओळखी आहेत. राष्ट्रध्वज आपली ओळख, राजमुद्रा आपली ओळख. या राजमुद्रा ठरवताना तुम्हाला कल्पना आहे आपली राजमुद्रा काय? 3 आहे. 3 देशाची सत्यमेव जयते आणि सिंह आहे, बरोबर? आठवत आहे? म्हणजे कुठेतरी एमपीसीला वगैरे प्रश्न येईल, लक्षात ठेवा. ही ठरवण्यासाठी आपल्या संविधान सभेने फार कष्ट केले. काही केल्या की राजमुद्रा ठरेच. संविधानाचा ड्राफ्ट तयार झाला, शेवटी ध्वज समिती स्थापन केली गेली. बद्रुद्दीन तय्यबजी नावाचे सदस्य होते, त्यांना नेहरू म्हणाले बद्र तुमची कलात्मक दृष्टी फार छान आहे, म्हटले तुम्ही एक काम करा, तुम्ही भारताची राजमुद्रा ठेवा. पण त्यांनी काय केलं, त्यांनी अनेक कला प्रशालांना पत्र पाठवले. तुम्हाला काय वाटतं कोणत्या प्रकारची राजमुद्रा आपली असावी? कुणाचे अनेक सूचना आल्या असतात पण कुठली मान्यच नाही. आणि बद्रुद्दीन तय्यबजी बद्रुद्दीन तय्यबजी यांच्या पत्नी सुरैया तय्यबजी यांनी ही आपली राजमुद्रा. कोणी? सुरैया तय्यबजी. काय आहे तुम्हाला म्हटलं मी, अशोकाचा सारनाथाचा जो स्तंभ आहे त्याच्यावरचं ते चित्र आहे, बरोबर ना? ते कसं शोधलं माहिती गोष्ट? 1905 साली फ्रेडरिक ऑस्कर ऑर्टेल नावाच्या माणसानं जे उत्खनन केलं त्या उत्खननामध्ये त्यांना
काय केलंय? सत्यमेव जयते. कोणीतरी पंतप्रधानांना सांगितलं पाहिजे की आपलं हे वेदवाक्य आहे, सत्यमेव जयते म्हणजे खरं बोललं पाहिजे. हे कशातनं घेतलं? मुंडकोपनिषदात. म्हणजे सांगायचा मुद्दा असा की एक ख्रिश्चन माणूस त्यानं उत्खनन केलं, त्यामध्ये इतिहास समोर आला बौद्ध धर्माचा. ती राजमुद्रा असावी सुचवलं कोणी? सूर्योदयजींनी, म्हणजे एका मुस्लिम महिलेनं. हे ठरवून नाही केलं कोणी. म्हणजे आमची राजमुद्रा ठरताना सुद्धा आमचा बहुधार्मिक सांस्कृतिक वारसा पुढे जाईल असा प्रयत्न आपण. ही आपली रंगीबिरंगी इंद्रधनुषी गंगा जमुनी तेहजीब सांगणारी परंपरा ही आपल्या राजमुद्रेत सुद्धा आहे. या बदरुद्दीन तय्यबजींना पाकिस्ताननं अतिशय उच्च पदासाठीच्या ऑफर्स दिल्या. हे मुस्लिम याच्यावरती आधारित असा देश उभारलेला. बदरुद्दीन तय्यबजी अतिशय उच्च पदस्थ, मोठा अनुभव. बदरुद्दीन तय्यबजी म्हणाले, जो देश धर्माच्या अधिष्ठानावरती उभा राहतो त्या देशामध्ये मी जाऊ शकत नाही. तुम्ही भले मला किती मोठ्या ऑफर्स द्या. तुमच्या इथे सेक्युलरिझम नावाचा शब्द लिहिलाय. जी पोस्टर्स मी पाहतो, भारताची अशा प्रकारची ओळख आहे, राजमुद्रा नावाची ती ठरताना सुद्धा अशा प्रकारचा धर्मनिरपेक्ष विचार आपण महत्वाचा. म्हणजे अनेकदा असं होतं की जेव्हा अशा पोस्टर प्रदर्शन किंवा कुठल्याही स्पर्धा असतात तेव्हा कलम वाचण्याची, अनुसूची, घटना दुरुस्ती वगैरे ह्या लोक अनेक जण पाठ करतात, तर ते फटाफट सादर करतात. माहिती हा मुद्दा नाही राजा. माहिती आता सर्वत्र उपलब्ध. माहितीसाठी फार तुम्हाला झगडण्याची आवश्यकता आहे. एका क्लिकवर किती मिळते. मुद्दा असा आहे की मूल्यात्मक अधिष्ठान काय आहे देशाचं, आणि ते अधिष्ठान समजावून सांगण्याचा प्रयत्न आम्ही आमच्या पुस्तकातून पण केला की तांत्रिक माहिती महत्वाची नाही. मुद्दा काय की आपण आपली ओळख करून घेऊ. म्हणजे मला नेहमीचा असा प्रसंग आठवतो, हिंदी सिनेमामध्ये आपण बघतो ना की अचानक हिरोला मार लागतो, चक्कर येते आणि मग हॉस्पिटलमध्ये एकदम पुढचा सीन हॉस्पिटलमध्ये असतो. तो म्हणतो मैं कौन हूं, मैं कहां हूं. भारतासाठी चर्चा अशी गोष्ट की मैं कौन हूं, मैं कहां हूं. आणि ते समजून घेत असेल तर संविधान तुम्हाला समजून घेतलं की संविधान तुम्हाला सांगतो तुम्ही कोण आहात. स्वातंत्र्य नावाचं मूल्य. म्हणजे आता सरांनी उल्लेख केला की आपण स्वातंत्र्याचा अमृत महोत्सव साधला 2022, आणि आता आपण गणराज्याचा म्हणजे संविधानाचा अमृत महोत्सव साजरा करतो. स्वातंत्र्य हे संविधानाच्या कलम 19 ते 22 या कलमांमध्ये स्वातंत्र्याविषयी तरतुदी. पण शेवटी बाबासाहेब म्हणतात तसं तरतुदी काय आहेत कागदावरती, त्याच्यापेक्षा प्रत्यक्ष व्यवहार काय. म्हणजे आमच्या संतांनी काय सांगितलं, घोडे काय थोडे वागविते ओझे भावे विना देसे पाठांतर. नुसतं पाठांतर करून काही उपयोग नाही. एकतरी ओवी अनुभवावी. प्रत्यक्ष कलम ते अनुभवता येते का आपल्याला, ते सगळ्यात महत्वाचं. जेव्हा आपल्याला स्वातंत्र्य मिळालं, मला कल्पना आहे की तेव्हा त्या काळामध्ये संविधान सभेचं कामकाज लांबलं. म्हणजे अनेक जण त्याची टीका पण करतात की 3 वर्ष लागली. तेव्हा त्याच्यावरती के शंकर पिल्ली नावाचे एक व्यंगचित्रकार जे आहेत ते सातत्यानं टीका करायचे. अनेक कार्टून्स काढली, आंबेडकरांवर काढली, गांधींवर काढली, नेहरूंवर काढली. तुम्हाला गंमत वाटेल, एका कार्टून मध्ये त्यांनी चक्क नेहरूंना काढून टाकलं. देशाचे पंतप्रधान, त्यांना काय म्हणताय तुम्ही, गाढव. बघा काय अवस्था होईल, तुम्ही कल्पना करा. आज थोडासा विचार करा काय होईल. नेहरूंनी त्या कार्टूनिस्टला, व्यंगचित्रकाराला के शंकर पिल्लेला बोलवून घेतले आणि म्हटले, वुड यू प्रेफर अ कॉफी विथ अ डॉंकी. गाढवासोबत कॉफी प्यायला आवडेल का. त्यांनी के शंकर पिल्लेच्या घरावरती धाड टाकली नाही. इन्कम टॅक्सचे लोक त्याच्या घरी आले, त्याला तुरुंगात घातलं नाही, त्याच्यावरती NSA लावला नाही, रासुका लावला नाही. त्याचं मत ऐकून घेतलं. तुम्हाला पटेल ना पटेल, पण तुम्हाला तुमचं मत मांडण्याचा अधिकार आहे. हे स्वातंत्र्याचं मूल्य. एवढंच नाही. तुम्हाला माहिती आहे लोहिया नाव तुम्ही ऐकलं
हे पंडित नेहरूंचे कट्टर विरोधक. आणि त्यांनी एकदा सांगितलं विरोधकांना की जेव्हा तुम्ही नेहरूंचं भाषण होईल तेव्हा भाषण झालं की त्यांना जाऊन विचारायचं, तुम्ही म्हणता स्वातंत्र्य मिळालं, आम्हाला काय मिळालं? मग माहिती विरोधकांच्या काही स्ट्रॅटेजीज असतात. झालं नेहरूंचं भाषण झालं. ती ग्रामीण भागातली बाई होती सर, ती इतकी धाडसी, तिने चक्क नेहरूंची कॉलर पकडली आणि म्हटली, नेहरू बाबा तू म्हणतो आम्हाला स्वातंत्र्य मिळालं, आम्हाला काय मिळालं? नेहरू म्हणाले, पंतप्रधानाची कॉलर पकडण्याचं स्वातंत्र्य मिळालं. त्यामुळे पंतप्रधानाची कॉलर पकडायची असते. ते कोणी का असेल, कॉलर म्हणजे प्रत्यक्ष नव्हे, प्रश्न विचारायचे असतात अशा अर्थ. स्वातंत्र्याचा मूल्याचा अर्थ असा की तुम्हाला जाब विचारता आला पाहिजे, तुम्हाला बोलता आलं पाहिजे, तुम्हाला असहमती व्यक्त करता आली पाहिजे, तर त्या स्वातंत्र्याला अर्थ आहे. स्वातंत्र्याचा अर्थ स्वराज्याच्या नव्याच्या कुलकर्णी सरांनी आपल्याला सांगितलंच. या देशानं पारतंत्र्य इतका काळ पाहिलेलं होतं आणि त्याच्यामुळे स्वातंत्र्याची पहाड जेव्हा उगवली तेव्हा ते स्वातंत्र्य टिकवायचं कसं, म्हणजे जेव्हा मध्यरात्रीचे ठोके पडत होते तेव्हा एक नियतीशी करार नेहरू सांगत होते. आणि तो नेहरू करार सांगत असताना त्याच्या काव्यात्मक अशा प्रकारचा तो करार होता. त्याचं नेमकं स्वरूप कसं असेल हे बाबासाहेब सांगतात. ते स्वरूप संविधान आहे. आणि या देशाची सगळं अधिष्ठान जे आहे ते महात्मा गांधीजींनी तयार केलेलं होतं की आपल्याला पुढे जायचंय. अशीच मूल्य जन्माला आलेली नाही. दुसरं महत्वाचं मूल्य समता. म्हणजे आपल्याकडे किती प्रकारची विषमता होती याची तुम्ही कल्पना करू शकता. संविधान नव्हतं तेव्हा इथं काय होतं, इथं मनुस्मृती नावाचं नव्हतं. मुलींनी हे आवर्जून लक्षात ठेवलं का? मी सारखं तुम्हाला काय म्हणतो, मनुस्मृतीची सुरुवात आहे न स्त्री स्वातंत्र्य अर्हती, स्त्रियांना स्वातंत्र्य देताच कामा नये. तुम्हाला काही कळत नाही, मी नाही म्हणत, मनुस्मृती म्हणते तुम्ही बाहेर पडता कामा नये. तुम्ही विचार करा, बाबासाहेब आंबेडकर किती ग्रंथप्रेमी होते, त्यांची स्वतःची लायब्ररी किती मोठी होती तुम्हाला माहिती आहे. तुम्ही अनेकांनी बाबासाहेबांवरती पण केलेले मी पाहिले. अशा बाबासाहेबांनी एखादा ग्रंथ करावा, त्यांनी त्याचा वैचारिक प्रतिवाद करावा. बाबासाहेबांनी वैचारिक प्रतिवाद तर केलाच, पण त्यासोबतच त्यांनी तो ग्रंथही जळवला जेणेकरून कुठल्या दिशेनं जायचं नाही हे पण लोकांना कळलं. त्यामुळे 25 डिसेंबर 1927 ही तारीख भारताच्या इतिहासातली अतिशय महत्वाची तारीख आहे. कारण त्या दिवशी आपण ठरवलं की आपण या मार्गाने चालू, मनुस्मृतीचं दहन केलं. आणि सर मला असं वाटतं जगाच्या इतिहासामध्ये बाबासाहेब हे कदाचित एकमेव असं व्यक्तिमत्व असावं की ज्यांनी कोणती घटना नाकारायची, कोणती घटना स्वीकारायची दोन्ही सांगितलं. कशाला नकार, कशाला होकार, विषमतेला नकार, समतेला होकार, अशी बाबासाहेबांची सुस्पष्ट अशी व्याख्या. बाबासाहेबांचं विपुल असं ग्रंथलेखन आहे, पण त्यातलं एकच पुस्तक मी तुम्हाला आवर्जून सांगेन जेणेकरून ते पुस्तक वाचल्यानंतर भारतीय संविधानाचा विचार तुम्हाला समजू शकेल. ते पुस्तक आहे ॲनिहिलेशन ऑफ कास्ट. खरं म्हणजे हे जे पुस्तक आहे हे पुस्तक म्हणजे त्यांचं भाषण आहे. 1936 साली त्यांना जात-पात तोडक मंडळ नावाच्या एका मंडळानं भाषणाकरता आमंत्रित केले होते. पण ते जे आयोजक होते ते काही पाटील सरांसारखे उदारमतवादी नव्हते. म्हणजे एवढं तरी म्हणतोय कारण त्या आयोजकांनी स्क्रिप्ट मागितली बाबासाहेबांनी, यांनी मला काही स्क्रिप्ट मागितली नाही, तुम्ही हवं ते बोला. त्यामुळे अजून स्वातंत्र्य वगैरे आहे. बाबासाहेबांना स्क्रिप्ट मागितली, बाबासाहेबांनी म्हटल्याप्रमाणे अख्खी स्क्रिप्ट लिहिली आणि ती पाठवली. व्याख्यान बाबासाहेबांचं व्याख्यान रद्द झालं, पण त्यावेळी स्क्रिप्ट लिहिली ती स्क्रिप्ट म्हणजे पुस्तक. या पुस्तकामध्ये बाबासाहेबांनी असं सांगितलं की सगळी जातव्यवस्था जी आहे हीच मुळात देशद्रोही आहे. देशद्रोही कोण आहे? जातव्यवस्था. म्हणजे आपल्याला कळलं पाहिजे नेमकं देशद्रोही कोणाला म्हणायचं, कोणाला. त्या त्यांनी असं म्हटलं की ही एक 4 वर्णाची बिल्डिंग आहे म्हटले. एक प्रतीक उपमा द्यावी. ही काय आहे? 4 मजली इमारत. सगळ्यात वरच्या मजल्यावरती ब्राह्मण आहेत, त्याच्या खालच्या मजल्यावरती क्षत्रिय, त्याच्या खालच्या याच्यावरती वैश्य,
काय प्रॉब्लेम आहे का? ठीक आहे ना, 4 मजल्यात एक बिल्डिंग आहे, 4 मजली इमारत आहे. बाबासाहेब म्हटले याला प्रॉब्लेम आहे. प्रॉब्लेम काय आहे? या बिल्डिंगला लिफ्टच नाही. ऊंची है बिल्डिंग, लिफ्ट तरी बंद है. कैसे मी आऊ? इनका संबंध है. लिफ्ट बंद आहे सारखा असा, वरचा माणूस आहे तो खाली येऊ शकत नाही, खालचा माणूस आहे वरती जाऊ शकत. म्हणजे आता तुमच्या आपल्या खासगी मॅडमने माझा परिचय करून दिला, बरोबर? आणि कुठलाही कार्यक्रम असला की तुम्हाला माहिती आहे सगळं काय करायला लागतं? कामाची विभागणी करायला लागते ना. कुणी पुष्पगुच्छ आणलेले हे कामच आहे, कुणी माईकची व्यवस्था करायचं हे कामाचं विभाजन आहे ना, श्रमाचं विभाजन आहे. पण उद्या समजा तुमच्या बाजूने मॅडम म्हटल्या की प्रत्येक कार्यक्रमामध्ये मीच परिचय करून देईन. का? माझे वडील करून द्यायचे, माझे आजोबा करून द्यायचे, माझे पणजोबा करून द्यायचे. त्यामुळे प्रत्येक कार्यक्रमामध्ये मीच परिचय करून देणार. तुम्हाला हसायला लागलं? इतकी वर्ष व्यवस्था अशीच होती. कशामुळे? तर माझे आई वडील हे करत होते, तेच मी करणार. बाबासाहेब म्हणतात हे केवळ श्रमाचं विभाजन नाही, तर ते श्रमिकांचं पण विभाजन. दिस इज नॉट डिव्हिजन ऑफ लेबर, दिस इज डिव्हिजन ऑफ लेबरर्स. आणि त्याच्यामुळे भारतीय संविधानाचं कलम 14 येतं, जे सांगतं की राज्य संस्थेसमोर सर्वजण समान आहे. आणि 15 आणि 16 मध्ये सांगितलं जातं की जात, वर्ग, धर्म, वंश याच्या आधारे कुठलाही भेदभाव केला जाणार नाही. आपल्याला वाटतं कलम अशी नुसती येतात, ते कलम पाठ करता येते ना, पण ते कसे आहे? त्याच्यासाठी किती मोठा लढा द्यायला लागला. कलम 17 आपण म्हणतो की अस्पृश्यतेवरती बंदी. तुम्हाला माहिती आहे कलम कसा आहे? त्याच्यासाठी किती मोठा लढा द्यायला लागला. दाक्षायणी बेलायुधन नावाची एक महिला, म्हणजे संविधान सभेतली सर्वात तरुण आणि एकमेव दलित महिला. तुम्हाला आश्चर्य वाटेल, जेव्हा यांची निवड झाली संविधान सभेवरती, तेव्हा नेहरूंना आणि पटेलांना अनेक कार्यकर्त्यांनी पत्र पाठवलं की यांना घेऊ नका, त्या जर आल्या तर संविधानाला विटाळ होईल. विटाळ, कारण त्याचा स्पर्श म्हणजे तुम्हाला माहिती आहे ना, स्पर्श झाला किंवा सावली पडली तर काय करायचं? असं पत्र पटेलांना पाठवलं. पटेल म्हणले हे कसं पटेल? त्यांनी त्याला नकार दिला. त्या ज्या दाक्षिणी बेलायुधन त्या संविधान सभेमध्ये आल्या आणि त्यांनी गांधींवर टीका केली, आंबेडकरांवर टीका केली, स्वतःची मतं मांडली. लक्षात घ्या, म्हणजे केवळ महिला प्रतिनिधी म्हणून असं आजकाल असतं ना, बाबा आताच महिला दिन होऊन गेला, तुम्ही बघितलं असेल, एक आपलं महिलेचा सत्कार केला, एक दिवस म्हणजे प्रश्न मिटला. अशा प्रकारे महिला संविधान सभेमध्ये नव्हत्या, त्या त्यांची भूमिका मांडत होत्या. एवढंच नाही, अशा 15 महिला संविधान सभेमध्ये होत्या. अच्युत चेतन नावाचे लेखक आहे, त्यांचं पुस्तक आहे फाउंडिंग मदर्स ऑफ इंडियन रिपब्लिक. गणराज्याच्या निर्मात्या. तुम्ही संविधान सभेमध्ये सहभाग घेतलेला आहे, तुमच्या माहिती करता सांगतो. आणि या महिला म्हणजे उदाहरणार्थ हंसा मेहता ज्या आहेत, यांनी केवळ संविधान सभेमध्येच काम केलं असं नव्हे, तर त्या जेव्हा आता तुम्ही मला तो मानवी हक्कांचा जाहीरनामा दिला, माहिती संयुक्त राष्ट्राचा, तो जेव्हा तयार होत होता तेव्हा हंसा मेहता ज्या आपल्या संविधान सभेच्या सदस्य आहेत त्या तिथेही उपस्थित होत्या. आणि त्यातलं कलम असं होतं, ऑल मेन आर इक्वल. म्हटलं आम्ही कोण? आम्ही बेटे, ऑल ह्युमन बिईंग्स आले. हा बदल हंसा मेहतांनी. त्यामुळे समतेची सगळी व्याख्या जी आहे ही या लोकांमुळे घडली. राजकुमारी अमृत कौर हे आणखीन एक सदस्य, तुम्हाला माहितीये त्या राजघराण्यातले होते. आणि त्या राजघराण्यातल्या लोकांचं एक वेगळं महत्व होतं. म्हणजे काही लोक निवडून आलेले होते, काही लोक हे संस्थानात्मधले होते. त्यांना कोणीतरी म्हटलं तुम्हाला राजकुमारी का म्हणायचं? विचार करा, एक राजघराण्यातली व्यक्ती आहे, तिला तुम्ही डायरेक्ट तोंडावरती म्हणता बाई तुला राजकुमारी का म्हणायचं? त्या म्हणाल्या इथून पुढे तुम्हाला अमृत कौर नाही. तिथे सर BN राव होते, जे मसुदा समितीवरती पण होते. त्यांना सर हा किताब ब्रिटिशांनी दिलेला. ते म्हटले इथून पुढे मला सर पण म्हणतो, कारण सर मला ब्रिटिशांनी दिले. म्हणजे वसाहतीच्या पदव्या पण नको आणि इथल्या परंपरेने दिलेल्या पदव्या पण नको. सगळे मान मराठा वृद्ध त्यातनं कलम 18, सगळे रॉयल प्रॅक्टिस. समतेचा विचार असाच नाही. पुढचं महत्वाचं मूल्य बंधुतेच. म्हणजे
आपल्याला अनेकदा असं वाटतं की अरे हे स्वातंत्र्य समता बंधुत्व जे आहे हे फ्रेंच राज्यक्रांतीतून आपण उसनवारीनं घेतलं. किंबहुना काही लोकांनी पसरवलेलं असं की हे सगळं कॉपी पेस्ट. तो काय तुमचा एन्व्हायरमेंटचा प्रोजेक्ट आहे का कॉपी पेस्ट करायला? इकडनं घेतलं विकिपीडियावरून ते छापून दिलं. आपल्या संविधानकर्त्यांनी 60हून अधिक संविधानाचा अभ्यास केला आणि भारताच्या प्रकृतीला काय लागू होतं, काय सुसंगत आहे तेच आपण निवडलं. बाबासाहेब आंबेडकरांनी असं म्हटलं की हे मूल्य जे आहे ते आम्ही फ्रेंच राज्यक्रांतीकडनं नाही घेतलं, ते आम्ही भारतीय परंपरेतून घेतलं. म्हणजे कुणाकडनं? आम्ही गौतम बुद्धाची मेत्ता घेतली, आम्ही चारवागाकडनं हे बंधुतेचं मूल्य घेतलं. आम्ही महानुभावांकडनं शिकलो, आम्ही तुकोबाचा शब्द घेतला, आम्ही भक्ती परंपरेतून पुढे आलो, आम्ही सुखी परंपरा जागवली, त्यातनं बंधुता शब्द आला. आम्ही आमच्या पुस्तकामध्ये बंधुता शब्द वापरला कारण पहिल्यांदा स्त्रीवाद्यांनी बंधुता शब्दावरची आक्षेप घेतला. त्या म्हटल्या बंधुता हा बंधन पुरता आहे, भगिनींचं काय? सध्या भगिनी तर फार लाडके आहे, बरोबर? भगिनींचं काय? मग शब्दाला भगिनी भाव, मग म्हटले बंधू भगिनी भाव. आता तुम्हाला माहिती आहे की ट्रान्सजेंडर किंवा पारलिंगी LGBTQIA+ इथपर्यंत आता लिंग भावाविषयी आपण बोलतो आणि त्यामुळे आम्ही शब्द वापरला सहभाव. सहभाव हा शब्द काय सांगतो? एकमेकांप्रती असणारा प्रेम, आपुलकी, मैत्री ही आपल्या परंपरेमध्ये आहे. ढाई आकर प्रेम के पढे सो पंडित होय हे सांगणारा कबीर भारतीय संविधानामध्ये आहे. तुम्ही मला आपलं काहीतरी सांग, असं कुठे? संविधानातली जी मार्गदर्शक तत्व आहे कलम 36 ते कलम 51 यात तुम्हाला हा विचार सांग जो सांगतोय सहकार्य अधिक महत्वाचे, स्पर्धा. सर्वांना न्याय मिळण्याची भूमिका महत्वाची आहे, काही मुठभरांच्या हातामध्ये संपत्ती एकवट नाही. अशा प्रकारचा विचार हा आपल्याला बंधुतेच्या सहभावाच्या मूल्याकडे दिसतो. आणि ही तीन मूल्य जेव्हा एकत्र येतात तेव्हा लोकशाही जन्माला येते. त्याच्याशिवाय तुम्ही लोकशाहीची कल्पनाच करू शकत नाही. म्हणजे बाबासाहेबांनी असं म्हटलेलं आहे की फ्रेंच राज्यक्रांतीमध्ये स्वातंत्र्याचा उद्घोष केला पण समतेच्या मूल्याचा बळी दिला. रशियन राज्यक्रांतीनं समतेचा जय जयकार केला पण स्वातंत्र्याचं मूल्य हरवून टाकलं. स्वतंत्र भारतासमोरचा सगळ्यात मोठा आव्हान जर कुठलं असेल तर ते स्वातंत्र्य आणि समता यांचं सहअस्तित्व, त्या एकत्र असतील आणि त्यांना बंधुतेपासून वेगळं करता येणार नाही. हे तीन जेव्हा असेल तेव्हाच लोकशाही. आपण लोकशाहीची नेहमी व्याख्या करताना अब्राहम लिंकनचा उल्लेख करतो, लोकांनी, लोकांची, लोकांसाठी. म्हणजे काय? तर ही एक निर्णय प्रक्रिया ज्याच्यामध्ये प्रत्येकाचा सहभाग असेल, प्रत्येकाचं मत असेल. आता आपण 3-4 महिन्यांपूर्वी मतदान केलं, बरोबर? मतदानाचा आपला हक्क आहे, आपण त्या अर्थे या सगळ्या निर्णय प्रक्रियेला सामील होतो. तुम्हाला एक गंमत सांग, 2009 साली बराक ओबामा तेव्हाचे अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष भारतामध्ये आले आणि त्यांनी भारताचे पंतप्रधान तेव्हाचे मनमोहन सिंग यांना एक पुस्तक भेट दिलं. तर मनमोहन सिंगांना पुस्तक भेट दिलं कारण मनमोहन सिंग सुशिक्षित पंतप्रधान होते. त्या पुस्तकावर लिहिलेलं होतं जगातल्या सगळ्यात जुन्या लोकशाहीकडून जगातल्या सगळ्यात मोठ्या लोकशाहीला सप्रेम भेट. जुनी लोकशाही कोण? अमेरिका. अमेरिकेला स्वातंत्र्य मिळालं 1776. त्यामुळे ते जुनी लोकशाही. आपण मोठी लोकशाही, आता तर मदर ऑफ डेमोक्रेसी वगैरे. त्यामुळे जुन्या लोकशाहीकडनं मोठ्या लोकशाहीला सप्रेम भेट. आता 3-4 महिन्यांपूर्वी ज्यांचं निधन झालं ते सीताराम येचुरी तिथं उपस्थित होते, डाव्या पक्षांचे नेते. ते म्हणाले, मिस्टर ओबामा, यू आर नायदर ओल्डेस्ट नॉर लार्जेस्ट. तुम्ही मोठी लोकशाही पण नाही आहात आणि जुनी लोकशाही पण नाही. आता ओबामा सुद्धा सुशिक्षित माणूस, वाचणारा माणूस, म्हणजे आत्ताचे जे ट्रम्प आहेत त्यांच्यासारखं नाही. तुम्हाला असं कसं काय म्हणता तुम्ही? येचुरी म्हणाले, तुम्हाला स्वातंत्र्य मिळालं 1776, पण तुम्ही प्रत्येकाला मतदानाचा अधिकार दिला 1964. भारताला स्वातंत्र्य मिळतं, संविधान लागू होतं आणि प्रत्येकाला मतदानाचा अधिकार मिळतो. ही भारताची गाथा आहे, ही भारताची यशस्वीतेची गाथा.
तुम्हाला वाटेल ओके आपलं संविधानावर बोलायचं म्हणून काहीतरी भाषेचे करा. ह्यात मोठी गोष्ट काय, अहो युरोपमध्ये स्त्रियांना लढा द्यायला लागला, त्यांना असा मतदानाचा अधिकार दिला नाही, त्याच्याकरता सफ्राजेट मुवमेंट झाली. एवढंच नाही, त्यावेळेस अटी घातल्या. काय अटी होत्या माहिती की महिलांनी जर उच्च शिक्षण घेतलेलं असेल, ग्रॅज्युएशन झालेलं असेल तरच त्यांना मतदानाचा अधिकार, त्यांच्या नावावरती स्वतःचं घर असेल तरच त्यांना मतदानाचा अधिकार. प्रयत्न काय, त्यांना त्यातनं वगळायचं. आता महिलांच्या नावावर घर असतं, हक्क सोड पत्रावरती जेव्हा बहीण सही करते तेव्हा ती लाडकी होते, तोपर्यंत ती लाडकी नसते. ही आजची पण अवस्था. भारतानं स्त्रियांना, सर्व स्त्रियांना मतदानाचा अधिकार दिला. तेव्हा होतं वय वर्ष 21 आणि 6 महिने वास्तव्य. ते वास्तव्य सुद्धा कशामुळे होतं, फाळणी झालेली होती, स्थलांतर मोठ्या प्रमाणावरती होत होतं. त्याच्यामुळे महिलांचं किंवा कुठल्याच समुदायाचं खरं म्हणजे नाव वगळण्याच्या ऐवजी ते नाव जोडलं कसं याचा प्रयत्न आपल्या संविधानकर्त्यांनी. मला आश्चर्य वाटेल अनेकदा जेव्हा शासकीय कर्मचारी नोंदणी करता जायचे, तुम्हाला म्हणजे आजही तुम्ही गावात गेलात तर बायका आपलं नाव सांगत नाही, आम्ही बाई कसं, बरोबर ना? अशा बायकांची नावं श्रीरंजन आवटेंची बहीण, पाटील सरांची पत्नी अशी दिली आहे, पण त्यांना मतदानाचा अधिकार दिला ना, नाकारलं नाही. आजही लोकांकडे कागदपत्र नसतात. वय कसं ठरवायचं, वय वर्ष 21, मग कुणी सांगायचं 68 सदोष काळाला त्यामुळे एवढं होतं. त्याच्यावरून यादी तयार, म्हणजे याचं वय किती असेल. राजेंद्र प्रसाद नेहरूंकडे म्हटलं काही लोक आहेत ना ते ट्रान्सजेंडर आहेत बघा, तेव्हा आजही आपल्याला त्याच्याशी बोलायला गाव उघडल्यासारखं. नेहरू म्हटलं आपलं काय करते, वय वर्ष 21 आणि 6 महिने वाजते, बाकी तो ट्रान्सजेंडर असून तर आणखी कुणी असतो. जी भूमिका घ्यायला आजही लोक करतात ती भूमिका 1950-51 साली नेहरू घेतात. आणि बाबासाहेब आंबेडकर पुढे सांगतात जेव्हा तुम्ही गावात जाल ना तेव्हा वायरेकडे जा. म्हणजे काही गावांचा जो नकाशा आहे, वायरे वगैरे कुठे विचारत बसू नका, तुम्हाला एकदम भूगोल आठवायला लागेल किंवा आठवणार नाही. त्याचं कारण असं की गावकोसा बाहेरच्या जाती त्यांना वर्षानुवर्ष अस्पृश्य समजलं गेलं, त्यांच्याशी लोक बोलत नाही. त्यांना बघू नका. जेव्हा तुम्ही जाल तेव्हा प्रत्येकाचा समावेश झाला पाहिजे याच्याकरता बाबासाहेब आंबेडकर आग्रही राहतात. तेव्हा कुठे आपली पहिली निवडणूक पार ही गंमत नाही. म्हणजे असं म्हटलं गेलं होतं की भारत नावाचा देश टिकणारच नाही. विन्स्टन चर्चिलचं विधान आहे की हे देश नाहीच आहे, हा इंडिया ऍज अ नेशन इज अ मिथ. हे फक्त भौगोलिक अभिव्यक्ती आहे, भूभाग आहे. अगदी दस्तूरबुद्ध आंबेडकरांना विश्वास नव्हता, बाबासाहेबांना विश्वास नव्हता की देश टिकेल म्हणून, पण हा देश टिकला कारण सर्वांना आपण मतदानाचा अधिकार दिला. सर्वांना म्हटलं की तुम्हाला तुमचं मत मांडण्याचा अधिकार. आपण काय मूल्य अधोरेखित केलं, एक व्यक्ती एक मत समान पद. म्हणजे माझ्या मताचं मोल तेवढंच आहे जेवढं याच्या मताचं. किंवा ज्यांचा मुंबईमध्ये 27 मजली बंगला आहे किंवा जे प्री वेडिंग करतात, हजारो कोटी खर्च करू शकतात, त्यांचंही मूल्य तेवढंच आहे मताचं. बाकी त्यांचं मूल्य खूप आहे, तेवढं माझ्याकडे नाही. त्यांचा रिचार्ज वाढतो नंतर मग जिओची भरती, त्याच्या मताचं मूल्य पण तेवढंच आहे, माझ्या मताचं मूल्य पण तेवढंच आहे. तुम्ही गरीब असा, श्रीमंत असा, दलित असा, ब्राह्मण असा, हिंदू असा, मुस्लिम असा, प्रत्येकाच्या मताला समान मूल्य आहे. ही राजकीय लोकशाही आपण प्रस्थापित करतोय. बाबासाहेब आंबेडकर असं म्हणतात 25 नोव्हेंबर 1949 राष्ट्रामध्ये की उद्यापासून आपण एका आंतरविरोधाच्या जगामध्ये प्रवेश करतो आहोत, जिथे राजकीय लोकशाही आहे पण सामाजिक आणि आर्थिक लोकशाही नाही. भाई करे तो करे क्या, बोले तो बोले क्या, याला मार्ग लक्षात येतं तुमच्या. म्हणजे मोल सारखं आहे पण समाजामध्ये प्रतिष्ठा मला सारखी नाहीये ना. इथं आदर आल्यानंतर त्यांना किती प्रतिष्ठा मिळेल, म्हणजे तुमच्या संविधानाला ते सोडून द्या, पण त्याला समाजामध्ये प्रतिष्ठा आहे की नाही. हे मोल प्रतिष्ठेचं समान नाहीये. हा त्यातला महत्वाचा मूलभूत मुद्दा आहे. कारण आपल्याकडे बाबासाहेब आंबेडकरांचं हे जे भाषण आहे ते भाषण मुळातून वाचण्यासारखं. कारण त्या भाषणामध्ये बाबासाहेबांनी एक महत्वाचा इशारा दिला. ते असं म्हणताय, व्यक्तिपूजा
हा भारतीय समाजाला जडलेला रोग आहे. व्यक्तिपूजा हा भारतीय म्हणजे विभूती पूजा म्हटलं त्यांनी, मी सोपं सांगते व्यक्तिपूजा. कारण म्हटलं आपल्या वेळेची परंपरा आहे, यदा यदा हि धर्मस्य ग्लानिर्भवति भारत, धर्माला जेव्हा ग्लानी येते तेव्हा एक असा अवतारी पुरुष येतो, तो येतो आमच्या तुझी कांडी फिरते आणि ते माच्छेटी नेतात. असं नाही ना. मग लोकशाहीमध्ये एक व्यक्ती महत्वाची नसते, लोकशाहीमध्ये प्रत्येक माणूस महत्वाचा आहे, सामूहिक नेतृत्व महत्वाचं. म्हणजे हा इशारा बाबासाहेबांनी 1949 ला दिला. त्याच्या अगोदर 1937 साली कलकत्ता मॉडर्न रिव्ह्यू नावाच्या नियतकालिकामध्ये एक लेख प्रसिद्ध झाला. त्या लेखाचं शीर्षक असं होतं, वी वॉन्ट नो सीझर्स, आम्हाला हुकुमशहा नकोत. सीझर म्हणजे त्या नाटकाच्या अनुषंगाने म्हटलेलं होतं सीझर. लेखाच्या खाली त्या लेखात असं म्हटलेलं होतं की पंडित नेहरू हा माणूस फार डेंजर आहे, हा माणूस हुकुमशहा होऊ शकतो. बरं 1937 सालचा लेख, याच्यापासून जर जपून राहिला लोकांना कळेल ना लेख लिहिलाय कोणी. लेखाच्या खाली ना चाणक्य, चाणक्य सध्या कोण नाही म्हटलं जातं, तेव्हाही कळेल ना कोणाला की चाणक्य आहेत कोण. तुम्हाला आश्चर्य वाटेल, हा लेख दुसरा तिसरा कोणी नाही, स्वतः नेहरूंनी लिहिला होता की नेहरूंपासून सावध. नेहरूंना काही वेळ लागला होतो असं लिहायला. नेहरूंनी असा लेख लिहिण्याचं कारण असं की कुठल्याही देशामध्ये अशा प्रकारची एकाधिकारशाही येता कामा नये. असं ते 37 साली का म्हणत असतील? कारण 2 महायुद्धांच्या दरम्यान एक महाभयंकर संकट निर्माण झालं. तुम्हाला माहितीये, इटलीमध्ये मुसोलिनी, जर्मनीमध्ये हिटलर. असा हिटलर भारतामध्ये जन्माला येऊ नये आणि त्याच्यासाठी कुणीही एका माणसाच्या चरणी सगळा आपला विवेक अर्पण करू नये याच्याकरता नेहरू तेव्हा सूचक इशारा दिला. हिटलरचं काय म्हणणं होतं? नार्डिक आर्य हा वंश श्रेष्ठ आहे, म्हणजे गर्व से कहो हम नार्डिक आर्य है. असं तुम्हाला गुजरातीमध्ये मला अनुवाद करता येत नाही, पण हिंदीमध्ये तुम्हाला सांगितलं. मुद्दा अशा प्रकारची विचारधारा की जी एका समाजाला दुसऱ्या समाजापेक्षा अधिक महत्वाची मानेल, ही इथं येता कामा नये, याच्याकरता नेहरू आणि आंबेडकर समाजाला सूचित करतायत. जर इथे हुकुमशाही आहे, एकच माणूस बोलायला लागला तर सगळ्यांनी ऐकलं पाहिजे, तर या देशाचा विनाश अटळ आहे, हा देश खड्ड्यात जाईल. म्हणजे या देशाच्या अधःपतनाची सुरुवात आहे, अशा प्रकारे बाबासाहेब आंबेडकरांनी लिहिलं. कारण त्याच्यामध्ये दुसरा एक धोका आहे, जो अनेकदा पंडित नेहरूंच्या भाषणांमधून आलेला आहे, आणि तो मुद्दा पुढच्या आपल्या मुलग्याशी महत्वाचा आहे. कारण धर्मनिरपेक्षता ही लोकशाही इतकंच महत्वाचं मूल्य आहे, आणि लोकशाही धर्मनिरपेक्षता ही एकमेकांना जोडलेली मूल्य. तुम्ही ऐकले नाही की धर्मनिरपेक्ष हा शब्द या संविधानाच्या उद्देशिकेमध्ये 42व्या घटनादुरुस्तीने जोडला गेला. लोक म्हणतात काय हे बरोबर नाही, हे असं जोडणं वगैरे बरोबर ना, घुसडला म्हणतात, जोडला पण म्हणतात, ते म्हणतात घुसडलं. ऐकले तुम्ही? आणि चुकीचं आहे ना असं घुसडणं वगैरे, का बरोबर वाटतं कुणाला? चुकीचं की नाही? काय म्हणत नाही नक्की काय घुसळत? अहो, संविधानाच्या उद्देशिकेमध्ये धर्मनिरपेक्ष शब्द 1976 ला जोडला गेला, ही गोष्ट खरी आहे. पण तो संविधानाच्या कलम 25 मध्ये पहिल्यापासून होता. म्हणजे अशी कल्पना करा की हे इथं एक घर आहे, त्या घरामध्ये मी 15 वर्ष झालं राहतो, आणि त्याच्यानंतर मला लोक म्हणतात घरावर पाठी तरी लावा. मी पाठी लावली, बरोबर, ते म्हणजे हे आजच आहे आले तर पाठी लावली ना. तुम्ही काय म्हणाला, काय म्हणायचं रे, आता 15 वर्ष आले राहतो, बरोबर. संविधानाच्या उद्देशिकेमध्ये, संविधानाच्या मूळ प्रतिमा त्याचीच तुम्ही इथं हे केलेली प्रतिकृती केली. त्याच्या कलम 25 मध्ये असं म्हटलंय की आपल्याला सतसत विवेकाचं स्वातंत्र्य. सतसत विवेकाचं स्वातंत्र्य म्हणजे धर्माचं स्वातंत्र्य नाही म्हटलं. लक्षात, सतसत विवेक म्हणजे तुम्हाला कळतं चांगलं काय, वाईट काय, भलं काय, बुरं काय, हे निवडण्याचा अधिकार तुम्हाला आहे. म्हणजे तुम्ही अमुकच धर्म स्वीकारा असं संविधान सांगत नाही. तुम्ही तुमच्या पालकांचा धर्म स्वीकारा असं तुम्हाला संविधान सांगत नाही.
सरकार तुम्हाला हे सांगू शकत नाही की तुम्ही एका विशिष्ट धर्माचं पालन करावं, किंबहुना तुम्ही धर्माचं पालन केलंच पाहिजे असं पण. तुम्ही नास्तिकही असू शकता, तुम्ही आस्तिक असू शकता. धर्मनिरपेक्षतेचा सगळ्यात महत्वाचा अर्थ म्हणजे प्रत्येकाला धर्म आचरण्याचं स्वातंत्र्य आहे, सर्व धर्मांना समान स्थान आहे आणि राज्यसंस्थेसमोर सर्व धर्म समान असून कुठल्याही धर्मामध्ये राज्यसंस्था हस्तक्षेप करणार, बरोबर? म्हणजे धर्मनिरपेक्षतेचा मूळ अर्थच काय आहे? धर्माचं क्षेत्र वेगळं, राज्यसंस्थेचं क्षेत्र वेगळं. म्हणजे थोडक्यात मेरे अंगणे में तुम्हारा क्या काम, असं ते धर्म पण म्हणतो, राज्यसंस्था पण म्हणते. तुम्ही म्हणता एवढं सगळं म्हणता, हस्तक्षेप नाही, अमुक नाही, तमुक नाही, लय गोड गोड बोलता, पण प्रत्यक्षामध्ये कलम 29 आणि 30 जे आहे ते अल्पसंख्याकांसाठी अधिकार देतात. हे कसं? त्यांचे लाड होतात, त्यांचं लांगुल चालत होतं, त्यांच्यासाठी हे केलं जातं. आमचं काय? ऐकलीच नाही भाषा आहे. अनेक जण असं बोलत असतात. ते सांगतात की आपल्यावर किती अन्याय झाला. त्यांना म्हणजे पुन्हा मुस्लिमांना, अल्पसंख्याकांना, त्यांना कसं बरं असं देत? तुम्हाला एक सोपं उदाहरण सांगतो. म्हणजे तुम्हाला धर्मनिरपेक्ष लोकशाही काय आहे अशी कल्पना करा की 4 पुरुष एका ट्रेन मधनं चालले आणि त्यातला जो पहिला आहे तो चेन स्मोकर आहे, सारखा सिगरेट ओढतो. दुसरा जो आहे तो कधी कधी सिगरेट ओढतो. तिसरा जो आहे तो सिगरेट ओढत नाही, पण त्याला कोणी सिगरेट ओढली तर काही प्रॉब्लेम नाही. आणि चौथा पुरुष आहे त्याला दम्याचा त्रास. तुमच्या परिस्थिती लक्षात आली? 4 पुरुष. आता तुम्ही असा प्रश्न विचारला की पहिल्या माणसानं सिगरेट ओढली पाहिजे की नाही पाहिजे? हा या ना, काय तुमचं निकाल काय असेल? तुम्ही ना म्हणताय, त्यांचं मत काय असेल? 3 विरुद्ध 1. 3 लोक म्हणणार ओढली पाहिजे म्हणून. पहिला तर ओढतोय, दुसरा पण ओढतोय, तिसरा प्रॉब्लेम नाही, फक्त चौथ्याचा प्रॉब्लेम आहे. एकाचा प्रॉब्लेम आहे ना. म्हणजे काय झालं? 3 विरुद्ध 1, 75% बहुमताने हा निर्णय झाला की पहिल्या माणसानं सिगरेट ओढली पाहिजे. चौथ्या माणसाचा जीव गेला. जर चौथ्या माणसाचा जीव गेला तर तुम्ही या निर्णयाला लोकशाही तत्वानुसार घेतलेला निर्णय म्हणाल का? नाही. आम्ही तर मतदान घेत नाही. मतदानामध्ये बहुमत महत्वाचं आहे घेऊ. बहुमतात निर्णय घेतला तुम्ही म्हणताय लोकशाही तत्वाला अनुसरत नाही. हे काय बरोबर नाही. लोकशाहीमध्ये बहुमत महत्वाचं आहे, पण बहुमत म्हणजे सत्य नाही. सत्य असत्याशी मन केले काही मानले नाही बहुमता. आणि आता तर बहुमताला मारायचं कारणच नाही. ते कसं मिळवलंय कोण जाईल? मुद्दा असा की ही सगळी तत्व गुणात्मक. मतदान महत्वाचं आहे, बहुमत महत्वाचं आहे, पण ही सगळी मूल्य गुणात्मक आहे. तुम्ही आपण पाहतोय गेल्या 10 वर्षांमध्ये मॉब लिंचिंग होतो. म्हणजे काय? मॉब येतो, झुंड येते आणि एखाद्याची हत्या करतो, कुठल्याही कारणावर. तुम्ही काय खाता, काय पिता, त्या सगळ्या मुद्द्यावर ना हत्या होते. उद्या तुम्ही असंही म्हणेल की त्या भागातल्या बहुसंख्य लोकांना वाटतं की ह्या माणसाचा खून केला पाहिजे, मग हा लोकशाही तत्वानुसार केलेला खून आहे. त्याला विरोध करताना मी काय कलम 21 सांगायचा केला करण्याचा अधिकार आहे म्हणून? याचा अर्थ असा की इथला जो अल्पसंख्याक वर्ग आहे त्याच्या मतांची कदर केली पाहिजे, याच्या करता त्यांना विशेष सुविधा दिल्या पाहिजे. त्या जर नाही दिल्या तर बहुसंख्याकवादी म्हणजे ज्याला म्हणतात की झुंडशाही निर्माण. 3 विरुद्ध 1 ही झुंडशाही, लोकशाही नाही. झुंडीला डोकं नसतं, झुंडीला हात असतं, तिला डोकं नसतं, डोकं वापरत नाही. आणि म्हणून आपल्या समोरचं सगळ्यात मोठं आव्हान हे की बहुमत महत्वाचं आहे, सगळ्या गोष्टी महत्वाच्या आहेत, पण सगळ्यांचा विचार महत्वाचा. 99 लोक एक म्हणतायत आणि शेवटचं एक कोणच वेगळं म्हणतं, तरी सुद्धा त्याच्या मताचं मूळ तेवढंच आहे. ते ऐकून घेतलं गेलं पाहिजे. अशा प्रकारची धर्मनिरपेक्षतेची कल्पना ही भारतीय संविधानामध्ये आहे. आणि आपण संविधानामध्ये हस्तक्षेप करतो. मी तुम्हाला सांगितलं कशा अस्पृश्यतेवरती बंदी आहे. अस्पृश्यता धर्माची प्रथा आहे. धर्मक्षेत्रामध्ये हस्तक्षेप केला की आम्ही कशा करता केला? मानवी प्रतिष्ठेकरता, मूलभूत हक्कांकरता. उद्या तुम्हाला माहिती आहे नरबळीची पण प्रथा आहे. जर कोणी
लोकांना मारूया बळी घालण्यामध्ये. त्याच्यामुळे मानवी हक्कांचं रक्षण व्हावं याच्याकरता राज्यसंस्था धर्माच्या क्षेत्रामध्ये हस्तक्षेप करू शकते. हे धर्मनिरपेक्षतेचं सगळ्यात महत्वाचं मूलभूत मूल्य. आणि आणखी धर्मनिरपेक्षतेसोबत आणखीन एक शब्द जोडला. काय शब्द होता तो? समाजवाद. अनेकांना शब्दाविषयी प्रॉब्लेम असतो, पण हे समाजवाद म्हणजे नेमकं आहे काय? समाजवाद नेमका आहे काय? सर आमच्या एका गृहस्थांनी सांगितलं राज्यशास्त्र शिकवायचं. समाजामध्ये निर्माण झालेला वाद म्हणजे समाज. त्यांचं दर्शन म्हणजे साक्षात दर्शन घ्यायचं माझं राहून गेलं. पण सांगायचा मुद्दा असा, कुठल्याही समाजामध्ये तुम्हाला 3 प्रश्नांची उत्तर द्यायला. पहिला प्रश्न, कोणत्या गोष्टीचं उत्पादन करायचं? पहिला. दुसरा, ते कोणी करायचं? तिसरा, त्याचं वितरण कसं करायचं? प्रश्न लक्षात आले? त्याची उत्तर भांडवलशाही वेगळं देते आणि समाजवादी व्यवस्थेचं उत्तर वेगळं देते. म्हणजे कसं? भांडवलशाही म्हणते कशाचं उत्पादन करावं? ज्याची मागणी त्याचं उत्पादन करावं. मागणी कशाची? त्या वस्तू तुम्ही उत्पादित करा, ते कोण करेल? ते त्यांची क्षमता आहे, विशेषतः खासगी कंपन्या त्या करतील. आणि त्याचं वितरण कसं करावं? भाई जिसके खिस्से में जितना पैसा है, बरोबर, त्याच्या आधारे त्याचं वितरण व्हावं. म्हणजे समजा तर मी काळा आहे, समजा कशा मी काळाच आहे, बरोबर, आणि मला गोरं व्हायचं, तर तुमची काय फेअर अँड लवली किंवा काय ग्लो अँड लवली, बरोबर, मी नाव बदललं. कारण गोरं दिसलं पाहिजे, गोरं दिसलं पाहिजे तरच मी सुंदर असेल. मग मागणी वाढली ना बाजारामध्ये कशाची? ग्लो अँड लवलीची. त्याचं उत्पादन केलं पाहिजे. तर कोण विकत घेणार आहे? ज्याला शक्य तो घेईल नव्हता. उद्या मागणी बीएमडब्ल्यूची पण असू शकते, तुम्हाला परवडत नसेल तुम्ही घेऊ शकत नाही. म्हणजे तुमची क्रय शक्ती नाही, परचेसिंग कॅपॅसिटी नाही. मागणी जनरेट करताय, बाजारानं जनरेट केली ही मागणी की तुला सुंदर दिसलं पाहिजे तर तू करीना कपूर सारखा असला पाहिजे, की जॉन अब्राहम सारखा असला पाहिजे, किंवा आता आणखी नवीन काय असेल. हे तुमच्यावरती पुन्हा पुन्हा बिंबवलं गेलं आणि म्हटलं की ह्याचं उत्पादन झालं पाहिजे, आपण ते उत्पादन विकत घेतो. बरोबर? समाजात काय उत्पादन कशाचं करावं? ज्याची गरज आहे त्याचं उत्पादन. गरज कशाची? मी मगाशी उल्लेख केला कोविडच्या महासाथीचा. ऑक्सिजनची गरज आहे, बेडची गरज आहे, व्हॅक्सिनची गरज आहे, जीवनावश्यक औषधांची गरज आहे. ते उत्पादन कोणी करायचं? सरकारला करायचं, राज्यसंस्थेला करायचं. सरकारची ही जबाबदारी आहे. सरकारनं याचं उत्पादन केलं पाहिजे. त्यांनी विमानातलं पुष्पवृष्टी करण्याची गरज नाही, टाळ्या वाजवण्याची गरज नाही. त्यांनी याचं उत्पादन केलं पाहिजे. आणि ते कुणाला दिलं पाहिजे? त्याचं वितरण कसं केलं पाहिजे? ज्याला सर्वाधिक जास्त गरज आहे त्याच्यापर्यंत ते पोहोचलं. गांधीजींच्या भाषेत सांगायचं तर अंत्योदय. गांधी काय म्हणायचे? सगळ्यात शेवटचा माणूस त्याच्यापर्यंत हा विचार पोहोचला पाहिजे, त्याच्यापर्यंत ते उत्पादन पोहोचलं पाहिजे. म्हणून त्यातनं आपली पब्लिक डिस्ट्रीब्युशन सिस्टीम, सार्वजनिक वितरण व्यवस्था. म्हणजे उद्या मला जर अन्न मिळत नाही, आरोग्याची व्यवस्था मिळत नाही, तर ही सरकारची जबाबदारी आहे, लक्षात घ्या. ही सरकारची जबाबदारी आहे. समाजवादी संस्था, राज्यसंस्था हे तुम्हाला सांगते. आणि हे मी मन की बात करत नाही, म्हणजे संविधान की बात आहे. संविधान लिहिलेले आहे. कलम 36 ते कलम 51 मध्ये समाजवादी तत्व आहे. त्यातलं कलम 38 सांगतं असं की मुठभरांच्या हाती सगळी संपत्ती एकवटली जाऊ नये. म्हणजे दोनच उद्योगपतींच्या किंवा एकाच उद्योगपतीच्या हातामध्ये सगळा पैसा जाऊ नये. हे संविधानामध्येच दिलेलं आहे. कारण तो तुमचा माझा अधिकार आहे. ही समाजवादी व्यवस्था निर्माण झाली तर सर्वांना सामाजिक आणि आर्थिक न्याय मिळू शकेल. त्यातनं आपली लोकशाही बळकट होऊ शकेल. हा विचार आपल्या संविधानकर्त्यांचा होता. या मगाशी त्याचा उल्लेख केला की सतत विवेकाचं स्वातंत्र्य, जे धर्मनिरपेक्ष आपण बोललो, त्याचा अर्थ असा की तुम्ही स्वतःच्या बुद्धीने विचार केला पाहिजे. आताची गंमत काय माहितीये? आपण स्वतःच्या बुद्धीने विचार नाही, विचार करण्याची प्रक्रिया आपण आउटसोर्स केली.
इव्हेंट मॅनेजमेंट करायला सांगितलं, ते विचार करतात आपल्यामध्ये. एक सिनेमा आहे, एक ग्रुप ऑफ फॅस नावाचा, आणि त्या सिनेमामध्ये, तो इंग्रजी सिनेमावरनं आधारित आहे, 12 लोक बसलेले आहेत एका समितीमध्ये आणि त्यांना ठरवायचंय की मुलानं वडिलांचा खून केला असा मुलावरती आरोप. आणि त्यांना गडबड येते, म्हणतात काय सगळेजण म्हणतात की हा झोपडपट्टीतला मुलगा आहे, झोपडपट्टीतली मुलं जी आहेत ती अशीच असतात, बघा त्यांच्या मनातले पूर्वग्रह, त्यामुळे त्यांना खून केलंच असणार, त्याच्यात काय चर्चा करायची. 12 पैकी 11 लोक म्हणतात की होय त्यानं खून केला असेल. त्यातला जो शेवटचा माणूस असतो तो यार जरा सोचो, तो सोचने का काम तो मालिक करता है. आत्ताची गंमत दिसते, सोचण्याचा विचार करण्याचं काम त्याचं आपण करत नाही, आपल्या वतीनं कोणीतरी करत. म्हणजे मगाशी म्हणतो की विचार करतो ही आपली मूलभूत ओळख आहे. आपले सुधारक आगरकर असं म्हणाले होते, लोक हो तुम्ही विचार कलहाला का घाबरता, म्हणजे विचार का संघर्षात. आताची गंमत अशी, आपण स्वतः विचार करायला घाबरतो, कारण स्वतः विचार करणं ही मोठी जबाबदारी. एक कवी असं म्हणतो, कभी खुद को कॉल लगा के देखा है, सभी लाइनें व्यस्त. कारण आता फेसबुक आहे, इंस्टाग्राम आहे, टेलिग्राम आहे, त्या वाटेल त्या सगळ्या गोष्टीत ना, पण स्वतःशी कसं बोलायचं त्याच्या सगळ्या वाट्या बंद झाल्या. जेव्हा तुम्ही स्वतःशी विचार करायला लागता, तर्काने विचार करायला लागता, तेव्हा तुम्हाला वैज्ञानिक दृष्टिकोन, जे संविधानाच्या कलम 51 क मध्ये म्हटलेलं आहे की तो वैज्ञानिक दृष्टिकोन अंगी बाळगणं हे तुमचं कर्तव्य. हे कर्तव्य तुम्हाला कळलं ना की मग तुमची पापं धुण्याकरता तुम्हाला कुठल्या नदीमध्ये आंघोळ करण्याची गरज नसेल. मुळात पापं करतात कशाला, पापं धुण्याकरता. मुद्दा असा की तर्काच्या आधारावरती विचार केला पाहिजे असा दृष्टिकोन तयार होतो, ही सगळ्यात महत्वाची गोष्ट. आणि ती गोष्ट सॉक्रेटिस पासून ते गॅलिलिओ पर्यंत ते दाभोलकरांपर्यंत अनेकांनी सांगितलं. तुम्हाला माहिती आहे पृथ्वी सूर्यभोवती फिरते का सूर्य पृथ्वीभोवती फिरतो? हे जे सत्य आज आपल्याला माहिती आहे त्याच्याकरता जीव द्यावा लागलेला आहे. म्हणून गॅलिलिओ, कोपर्निकस, ब्रुनो यांना हे सत्य बोलण्याकरता किंमत चुकावी लागली. पण वाटतं अरे काय आहे याच्यामध्ये गोष्ट मोठी, हे सगळ्यांनाच माहिती आहे, पण हे धर्मशास्त्राला मान्य नव्हतं. आज आपण आपल्यामध्ये हा वैज्ञानिक दृष्टिकोन, तार्किक दृष्टिकोन स्वीकारणार की नाही हे सगळ्यात महत्त्वाची गोष्ट. हा मेसेज आला व्हॉट्सअप वरती, 21 लोकांना पाठवा तुमचं भलं होईल. हा खडा झाला, त्याचा ग्रहांचा परिणाम होतो. तुम्हाला माहिती आहे का IIT बाबांनी सांगितलं होतं, माहिती आहे ना, पाकिस्तान विरुद्ध आपण हारणार. काय झालं? तो IIT बाबा कुठे सापडायला. याचा अर्थ काय की आमचं भवितव्य आम्ही ठरवतो. लक्षात घ्या, जेव्हा आपण स्वतः अर्पण करतो संविधान तेव्हा आपण ही जबाबदारी घेतो की आम्ही तर्काने विचार करू, विवेकाने विचार करू. ते ग्रह कुंडली याच्यावरती आमचा विश्वास नाही. म्हणजे आता मगाशी सरांनी उल्लेख केला की माझं संविधान भान नावाचं सदर दररोज सुरू होतं. तर माझा एक मित्र मला गमतीने असं म्हणाला असं की लोकसत्तामध्ये 2च सदर रेग्युलर आहेत, दररोज आहे. एक म्हटलं संविधान भान आणि दुसरा काशी भविष्य. दोन्ही एकाच पेपरमध्ये. मग तुम्हाला म्हणजे चिडवत होता मला. मी म्हटलं अरे राशी भविष्य दररोज पेपरमध्ये येतं म्हणूनच मी संविधान भान, कारण देशाचं भविष्य संविधान सांगणार आहे, राशी भविष्य नाही सांगणार. हे आपल्याला कळलं पाहिजे. सगळ्यात शेवटी तुम्हाला आवर्जून 2च गोष्टी सांगतो आणि मी थांबतो. 1953 साली पंडित नेहरू लंडन मध्ये होते आणि तिथं त्यांनी एक पत्रकार परिषद घेतली. नेहरू पत्रकार परिषदा घ्यायची. त्या पत्रकार परिषदेमध्ये त्यांना तिथल्या एका पत्रकाराने प्रश्न विचारला की ब्रिटिशांनी तुमच्यावरती एवढ्या काळ राज्य केलं तरी पण तुम्ही कॉमनवेल्थ मध्ये सामील झाला, तुम्हाला ब्रिटिशांविषयी द्वेष नाही का, तिरस्कार नाही? नेहरू म्हणाले त्याला 2 कारण. एक म्हणजे आम्ही भारतीय लोक दीर्घकाळ द्वेष करत नाही, आणि दुसरं म्हणजे हा देश गांधींचा आहे. हा देश द्वेष नाही करत,
देश प्रेमच करू शकतो. प्रेम हीच आमची जीवन आहे. तुम्ही हे जे संविधानाची प्रतिकृती केली तशा प्रकारे संविधानाचा हस्तलिखित असावा अशी पंडित नेहरूंची इच्छा होती. आणि त्याला सांगितलं गेलं की प्रेम बिहारी नारायण रायजादा नावाचे एक कॅलिग्राफर आहे, म्हणजे सुलेखनकार आहे, स्वतः खूप छान लिहितात. नेहरू म्हटलं काय अर्थ त्यांना बोलवा. त्यांना बोलवण्यात आलं. म्हटलं तुम्ही संविधान लिहाल का? लिहिन. सगळ्यात महत्वाचा प्रश्न, मानधन किती घ्या? प्रेम बिहारी नारायण रायजादा म्हणाले मी 1 रुपयाही मानधन घेणार नाही. माझी अट फक्त एकच आहे, हे जे हस्तलिखित आहे त्याच्या पानाच्या तळाशी माझं नाव असेल. मी म्हटलं काय हरकत नाही, नाव लिहा. त्या हस्तलिखिताच्या प्रती अजूनही जुन्या संसदेच्या इमारतीमध्ये जतन करून ठेवलेल्या आहे. त्याच्या पानावरती लिहिलेलं आहे प्रेम. प्रेम बिहारी नारायण रायजादा, प्रेम. त्यामुळे संविधानाच्या पानावरती प्रेम आहे. उनका जो फर्ज है वो अहले सियासत जाने, मेरा पैगाम है मोहब्बत जहां तक पहुंचे. हा मोहब्बतचा पैगाम, हा प्रेमाचा दस्तावेज आहे. तो प्रेम शिकवतो. ही संविधानाची शिकवण आहे. कोविडची साथ संपली पण विखाराची साथ संपली नाही. ती संपवायची असेल तर तुम्हाला संविधानामध्ये सांगितलेलं हा सहभावाचा विचार, प्रेमाचा विचार, गंगा जमनी तहजीबचा विचार तो पोहोचला. तो जर नाही पोहोचवला तर जे संविधानकर्त्यांनी पाहिलेलं स्वप्न आहे ते स्वप्न विरून जाईल. पाश नावाचा कवी असं म्हणतो, मेहनत की लूट सबसे खतरनाक नहीं, मेहनत की लूट सबसे खतरनाक नहीं होती. बैठे बिठाए पकड़े जाना बुरा तो है, सहमी सी चुप्पी में जगह जाना बुरा तो है, लेकिन सबसे खतरनाक नहीं होता. सबसे खतरनाक होता है मुर्दे का शांति से भर जाना, ना होना तड़प का, सब कुछ सहन कर जाना. सबसे खतरनाक होता है घर से काम पर जाना और काम से घर पर लौट कर आना. सबसे खतरनाक होता है हमारे सपनों का मर जाना. सबसे खतरनाक होता है हमारे सपनों का मर जाना. ही स्वप्न मरून जाऊ नयेत याच्याकरता आपण प्रयत्न केले पाहिजे. कारण आपल्या संविधानकर्त्यांनी, स्वातंत्र्य सैनिकांनी आणि समाज सुधारकांनी जी आपल्यावरती जबाबदारी दिली आहे फार मोठी. म्हणजे मला नेहमी असं वाटतं, जत्रेमध्ये बापाच्या खांद्यावरती पोरगं बसलेलं असतं, ते बापाला चिडवतं, पप्पा पप्पा मला हे दिसतंय ते दिसतंय. त्याला कळत नाही त्याला ते का दिसतंय. तो बापाच्या खांद्यावर, हा खांदा विसरू नका, हा वारसा विसरू नका. तो विसरला नाही तरच आपण हे स्वप्न टिकवू शकतो. ते स्वप्न टिकवण्याची शपथ या निमित्ताने घेऊया. तो रिमाइंडर पुन्हा एकदा आठवूया. एवढंच बोलतो. खूप खूप धन्यवाद. खूप खूप धन्यवाद सर. शब्दांचं सामर्थ्य महान आहे, वक्त्यांकडे शब्दांची खाण आहे. दोस्तो हो, प्राचार्यांना जरा लक्ष देऊन ऐका, कारण सरांच्या शब्दांना अमृतत्वाचं वरदान आहे. कार्यक्रमाचे अध्यक्ष आणि महाविद्यालयाचे प्राचार्य आदरणीय डॉक्टर MD वाघमारे सर यांना मी विनंती करते की त्यांनी आपले मनोगत व्यक्त करावे. विभागाने आयोजित केलेल्या या कार्यक्रमाच्या निमित्ताने जवळजवळ 1.5-2 तास आपणा सर्वांना मार्गदर्शन करणारे आणि आपलं सर्वांचं खऱ्या अर्थाने एक चैतन्य निर्माण करणारे, चैतन्य फुलवणारे सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठातील राज्यशास्त्र विभागामध्ये कार्यरत असणारे प्राध्यापक माननीय डॉक्टर श्री रंजन आवटे, आपल्या संस्थेचे अध्यक्ष माननीय ॲडव्होकेट संजय शिवाजीराव काळे साहेब यांचे प्रतिनिधी
आदरणीय कुलकर्णी सर, महाविद्यालयाचे उपप्राचार्य डॉक्टर चौधरी सर, या विभागाचे प्रमुख डॉक्टर पाटील सर, त्यांचे सर्व सहकारी, त्याचप्रमाणे वाणिज्य विभाग प्रमुख जाधव सर, त्याचप्रमाणे तुमच्या सर्व पोस्टरचे परीक्षण करणारे मनसुख सर, त्याचप्रमाणे देसाई मॅडम, शेख सर आणि तुम्ही सर्व विद्यार्थी मित्र होतो. खरोखरच म्हणजे सरांनी अत्यंत या संविधानाचा अभ्यास करून संविधानावरती खऱ्या अर्थाने चिकित्सक पद्धतीने आपले विचार मांडलेले आहेत. लोकसत्तामध्ये संविधान भान नावाचं सदर त्यांचं येत होतं. मी सरांना मगाशी चर्चा करत असताना सुद्धा सांगितलेलं आहे की सर खरोखरच ते अत्यंत सुंदर आणि चांगले विचार त्याच्यामध्ये मांडलेले आहेत की ज्या गोष्टी म्हणजे संविधानामध्ये नेमकं काय आहे हे आम्हाला माहित नाही आणि संविधान निर्मिती कशा पद्धतीनं झालेली होती, त्यामध्ये संसदेत मला कशा पद्धतीनं चर्चा झालेल्या होत्या आणि त्यावर म्हणजे संविधानकर्त्यांनी कोणत्या पद्धतीने उत्तरं दिलेली होती, ह्या सर्वांचा गोषवारा जो आहे तो त्या पुस्तकामध्ये यावा आणि तशा पद्धतीचं पुस्तक आमच्या सर्व वाचक मंडळींना ते उपलब्ध व्हावं याच्याकरता सरांना तिथं विनंती केलेली आहे. बघूया तिथे ते पुस्तक कधी येईल, आपण त्याची वाट बघतो आहोत. सर खरोखरच अत्यंत चांगलं असं आपण इथं मांडणी केलेली आहे. तुम्ही स्वतःचे विचार काय मांडलेले नाहीये. संविधान जे आहे त्या संविधानात मधलेच विचार इथं आपल्याला ऐकवलेले आहेत, सांगितलेले आहेत. संविधानाचा जो अर्थ आहे खऱ्या अर्थाने संविधान उद्देशिका जे आहे ते आपल्याला समजावून सांगितलेले आहे. आणि म्हणून मग सर महाविद्यालयाच्या वतीने आणि संस्थेच्या वतीने तुमचं मनपूर्वक तिथे स्वागत करतो. आणि संविधान ही खरोखरच म्हणजे देशाला किती आवश्यकता आहे, गरजेचं आहे. अगदी म्हणजे मानव जगत असताना सुद्धा त्याला जी आचारसंहिता म्हणतो आपण, ती आचारसंहिता अगदी सुरुवातीपासून तिथं अस्तित्वात आहे. जरी आम्ही इथं म्हणत असो की बाबासाहेबांनी इतक्या जवळजवळ 36 राज्यघटनांचा तिथं अभ्यास केलेला आहे, ती दिशा मिळावी म्हणून वेगवेगळ्या राज्यघटनेमध्ये नेमकं काय लिहिलेलं आहे काय नाही याचा त्यांनी खरं अभ्यास केलेला आहे, नाही असं नाही. परंतु संविधान निर्माण होत असताना आंबेडकरांनी इथे माझ्या देशाचा सुद्धा इतिहास अभ्यासलेला आहे आणि त्या सगळ्या गोष्टी ज्या आहेत त्या संविधानामध्ये आलेल्या आहेत. माझं संविधान हे अहिंसा शिकवतं. बुद्धापासून जन्माला आलेली जी अहिंसा आहे ती अहिंसा संविधान शिकवतं. हिंसा करायला कोणालाही शिकवत नाही. आणि जगामध्ये म्हणून आपल्या संविधानाला तिथं महत्वाचं स्थान आहे. प्रत्येकाला बोलण्याचा जो अधिकार आहे तो अधिकार तिथं संविधानाला दिलेला आहे. तो खरा आहे की खोटा काय आहे ते नंतरचा भाग आहे, परंतु मला व्यक्त होण्याची जी संधी आहे ती संधी मात्र आपल्याला संविधानाला दिलेली आहे. म्हणून माझं संविधान तिथं मोठं आहे. आणि हे सांगत असताना म्हणजे त्यांनी जे सांगितलं की पंतप्रधानांची देखील पादा धरण्याचा जो अधिकार त्या स्त्रीला मिळालेला आहे, त्याला समर्पक असं उत्तर पंडित नेहरूंनी दिलेलं होतं. खूप म्हणजे चांगली चांगली उदाहरणं देऊन आपण इथे विद्यार्थ्यांना संविधान हे समजून सांगण्याचा प्रयत्न केलेला आहे. तुम्हाला अजूनही खरं तर म्हणजे वेळ मिळाला पाहिजे होता. तशा पद्धतीने आम्ही आमची धर्मग्रंथ जे आहेत ते धर्मग्रंथ तुम्हाला संस्कार शिकवत असतील, संस्कृती शिकवत असतील, अवश्य वाचा. परंतु ज्यावेळेस तुम्हाला माझ्या भारत देश समजावून घ्यायचा असेल आणि हे सगळं जर आपल्याला टिकवून ठेवायचं असेल तर त्याच्यासाठी संविधानाचे सुद्धा पारायण होणं अत्यंत आवश्यक आहे. म्हणून इथं आपल्याला घरोघरी संविधान हे असलं पाहिजे. कुठलाही ग्रंथ नसला तरी चालेल, परंतु संविधान हे प्रत्येकाच्या घरामध्ये असलं पाहिजे. त्याशिवाय आपल्याला माझा देश काय आहे हे समजणार नाही. अगदी मला सांगा की आता आपण म्हणत असतो की 1
हा 1,40,000 एवढी माझ्या देशाची 140 कोटी सॉरी 140 कोटी एवढी माझ्या देशाची इथं लोकसंख्या आहे. ही ज्ञात लोकसंख्या आहे, ज्यांचं अजून म्हणजे कुठल्या प्रकारची जनगणना झालेली नाही, स्वातंत्र्य अजून त्यांच्या घरापर्यंत पोहोचलेले नाही, अशा लोकांचं काय आहे? त्या लोकांपर्यंत संविधान जावं म्हणून कदाचित हा शासनाचा तो उद्देश आहे. आणि म्हणून तर शासनाने अगदी केंद्र सरकारने सुद्धा आणि महाराष्ट्र शासनाने सुद्धा त्याच्यावरती काही बजेट काढून ठेवलेलं आहे. त्याचा उद्देशच तो आहे की ते संविधान हे प्रत्येकाला समजलं पाहिजे. त्याला तो अधिकार 75 वर्ष झाल्यानंतर सुद्धा फोडणीला तेल टाकतात हे जर त्या समाजाला माहित नसेल तर त्याला स्वातंत्र्याचा सूर्य काय करणार आहे? माझ्या मावळपट्टातल्या आदिवासी बांधवांना जर विचारलं की बाबा रे संविधान काय आहे, त्याच्यात तुझे अधिकार काय आहे, असं जर आपण त्यांना विचारलं तर ते त्यांना खरोखर समजणार आहे का? नाही. म्हणून माझा राज्यकारभार सुद्धा कुठल्या कायद्याच्या आधारे चालतो आहे. जशा पद्धतीनं शिवरायांनी राज्यव्यवहार कोश लिहिला, राज्यव्यवहार कोश जो आहे तो समाजापुढे आणला, त्याचं कारणच ते आहे की प्रशासन हे सर्वांना समजलं पाहिजे. कोणत्या कायद्याच्या आधारे इथं प्रशासन चालत आहे, राज्यकारभार कुठल्या कायद्याने चालतो आहे, हे जसं म्हणजे शिवरायांना जनतेला सांगायचं होतं, तशाच पद्धतीने बाबासाहेबांना सुद्धा ते सांगायचं आहे. म्हणून इथे बाबासाहेबांनी उभं आयुष्य इथं जाती अंताचा लढा देत देत ते जगलेले आहेत. परंतु तरी देखील संविधानामध्ये कोणत्याच जातीविषयी आणि कुठल्याच धर्माविषयी द्वेष नाही, हे संविधानाचं आपलं खास असं एक वैशिष्ट्य आहे. म्हणून संविधान आम्हाला पूजनीय आहे. आणि मला वाटतं सर तुम्ही अत्यंत मोजक्या शब्दांमध्ये तुम्ही या ठिकाणी सांगितलेलं आहे. तुम्हाला म्हणजे वेळ खूप होतो आहे, अध्यक्षांनी जास्त बोलायचं नसतं हेही मला माहित आहे, पण शेवटी माझ्यातला प्राध्यापक थोडासा जागा होतो आणि मलाही वाटतं की कधी कधी विद्यार्थ्यांबरोबर आपण संवाद साधला पाहिजे. आम्ही पुढील पुढच्या वर्षी समजा असंच एक 3 दिवसीय व्याख्यानमाला निश्चितपणे आम्ही राज्यघटनेवरती आधारित आपल्या सर्वांसाठी तिथं आयोजित करू. आणि ती जबाबदारी मी आजच जाहीररित्या सांगतो की ती जबाबदारी इथे पाटील सरांनीच पेलावी, राज्यशास्त्र विभागानेच पेलावी, कारण सुंदर अशा पद्धतीचं त्यांनी ते नियोजन केलेलं आहे आणि त्यामुळे त्यांचं कौतुक करावं तेवढं थोडं आहे. तुम्ही सर्व विद्यार्थ्यांनी सुद्धा हे सगळ्या गोष्टी ज्या काही केलेल्या आहेत फक्त हे जगा, नुसतंच फक्त ते प्रदर्शनासाठी म्हणून नाही, ते आपण जगलं पाहिजे, जगण्यासाठी संविधान आहे. म्हणून ह्या ज्या काही तुम्ही सगळे पोस्टर्स तयार केलेले आहेत, जे काही लिहिलेलं आहे त्याच्यावरती, तशा पद्धतीने जगण्याचा आपण इथं प्रयत्न करावा, एवढ्या शुभेच्छा मी या ठिकाणी आपल्याला देतो आणि थांबतो. धन्यवाद. एक 2 मिनिट फक्त मी उद्याच्या कार्यक्रमाचं स्वरूप सूचना सांगतो, नंतर आभार प्रदर्शन होईल. मान्य प्राचार्य बोलले, मी बोलत नाही, फक्त एक माहिती देतो. सर उद्या आपला उल्लेख आला म्हणून मी माहिती देतो. कॅरिओग्राफी संदर्भात आपण बोलला. उद्या आमच्या महाविद्यालयातली राज्यशास्त्र विभागामध्ये SYBA ला शिकत असलेली यास्मिन हवेल्ला ही विद्यार्थ्यांनी कॅरिओग्राफीवरती पूर्णपणे माहिती देणार आहे. म्हणजे बऱ्याच वेळा आपल्याला टीच अँकर आहे आणि बऱ्याच वेळा आपल्याला हे माहिती असतं फक्त नियम, कायदा, व्याख्या ह्या सगळ्या गोष्टी आहेत, परंतु सरांनी सांगितलं होतं की आपल्या परंपरेला जोडून संविधान आहे. तर त्यामध्ये कॅरिओग्राफीमध्ये केवळ हस्ताक्षरातून लिहिलेलं किंवा चित्र नाही, तर आपल्या परंपरेची जोड दिलेली आहे. तर त्याच्या संदर्भात संपूर्ण विश्लेषण उद्या यास्मिन हवालदार ही विद्यार्थी करणार आहे. आवर्जून उपस्थित राहा की ज्याच्यामध्ये आपण अशोक स्तंभाचं 4 सिंहाचं आपली राजमुद्रा का घेतली किंवा सिंधू संस्कृतीतलं नंदीचं प्रतीक का घेतलं दुसऱ्या भागामध्ये,
किंवा रामायणामधलं प्रतीक का घेतलं किंवा महाभारतामधलं प्रतीक का घेतलं, नीतिमूल्ये कुठून घेतली, याची जोड त्या कॅलिग्राफीमध्ये आहे. म्हणून सुंदर उद्या तिचं आपल्याला थोडीशी फॅक्ट इन्फॉर्मेशन तिच्याकडे मिळणार आहे. आणि त्यासोबत उद्या यास्मिन हवलदार ही विद्यार्थिनी घेणार आहे. आणि त्यासोबत आपले वेगवेगळे इव्हेंट आहेत की जे राज्यशास्त्र विभागाच्या माध्यमातून बसवले गेलेले आपल्या महाविद्यालयामध्ये सर्व विद्यार्थी करणार आहे, की ज्याच्यामध्ये एकांकिका आहे, नाटक आहे, मोहनाट्य आहे, माइम आर्ट ज्याला म्हणतात ते सुद्धा आहे. की खरं तर मायमी आर्ट बसवणं काही साधं काम नाही आहे, परंतु तेही आमच्या विद्यार्थ्यांनी बसवलेलं आहे. इंडिपेंडन्सवरती आहे आणि एक ड्रग्सवरती आहे. त्याचबरोबर एकांकिका आणि तृतीय जेंडर इक्वॅलिटीचा जो विषय आपल्या ह्याच्यातून आला यावर सुद्धा आम्ही लक्ष केंद्रित केलेलं आहे. उद्या त्याच्यावरती एक विद्यार्थिनी प्रेझेंटेशन करणार आहे, तिची एकांकिका आहे. म्हणजे असे वेगवेगळे ऍस्पेक्ट घेऊन हा कार्यक्रम उद्याचा आम्ही नियोजित केलेला आहे. आणि त्याच्यामध्ये पूर्ण इन्व्हॉल्वमेंट विद्यार्थ्यांची आहे. विद्यार्थी ऍक्ट आपले कलाकृती सादर करणार आहेत. मग मी सरांना आवर्जून विनंती करेल, जरी तुम्ही उद्या नसेल तरी आम्ही लाईव्ह करणार आहोत, थोडा वेळ तरी त्याच्यावरती तुमचे कॉमेंट्स आवर्जून द्या अशी मी अपेक्षा व्यक्त करतो. आणि पुढील सूत्रसंचालकांकडे देतो. भारतीय संविधानात 75 वर्ष पूर्ण झाले. या निमित्त हा कार्यक्रम होता. या कार्यक्रम महाराष्ट्र शासनाने उपक्रम राबवलाय हा घर घर संविधान नावाचा. या कार्यक्रमामध्ये आपण कोनशिलेचं अनावरण केलं. कोनशिलेचं अनावरण माननीय प्राध्यापक व्ही कुलकर्णी सरांनी केलं आणि त्यासोबतच माननीय प्राध्यापक डॉक्टर श्रीरंजन आवटे सरांनी केलं. त्यांचं देखील मी आभार मानतो. यानंतर श्रीरंजन आवटे सरांनी खूप असे फॅक्ट सांगितले की ते भरपूर असे म्हणजे माहिती घेऊन आपण खूप सारी माहिती घेऊ तेव्हा आपल्याला कळणार आहे. ते तुम्हाला साधारण 1 तासाच्या या व्याख्यानमालेमध्ये कळालं. काही गुगलची मावशी सांगितली की मी कसं गुगलच्या मावशी थ्रू तुमच्यापर्यंत पोहोचलो, तसं तुम्हाला ते स्वतः गुगल मॅप सारखं तिथपर्यंत घेऊन गेले, संविधानापर्यंत. तर थोडक्यात त्यांनी जे काही मार्गदर्शन केलं त्याबद्दल मी सर्वांच्या वतीने आभार मानतो. यानंतर पोस्टर प्रदर्शनाचे आपले उद्घाटन देखील झालं. भरपूर असे पोस्टर लागलेले आहेत. कार्यक्रम झाल्यानंतर नक्की बघा. तुमचे अधिकार, तुमचे वेगवेगळ्या गोष्टी तुम्हाला इथे कळतील. या पोस्टर प्रदर्शनाचे उद्घाटन माननीय व्ही कुलकर्णी सरांनी केले. त्यांचे देखील आभार मानतो. यानंतर कार्यक्रमाचे अध्यक्ष प्राचार्य डॉक्टर MB वाघमारे सर यांनी देखील आपल्याला राज्यशास्त्र विभागाला मोलाचं सहकार्य केलं. त्यांचं देखील आभार. यानंतर कार्यक्रमात उपस्थित असलेले प्राध्यापक डॉक्टर RD चौधरी सर, याबरोबरच प्राध्यापक डॉक्टर SJ जाधव सर यांनी देखील उपस्थिती दर्शवली. यांचे देखील मनपूर्वक आभार. यानंतर तसेच या संपूर्ण कार्यक्रमाचे सूत्रबद्ध नियोजन करणारे माझे गुरुवर्य राज्यशास्त्र विभाग प्रमुख प्राध्यापक डॉक्टर AS पाटील सर यांचे देखील मी आभार मानतो. तसेच या सोहळ्यासाठी यशस्वी आयोजनासाठी उपस्थित सर्व शिक्षक आणि विद्यार्थी यांनी मोलाचं योगदान दिलं. यांचे देखील मी मनपूर्वक आभार मानतो आणि अध्यक्षांच्या वतीने हा कार्यक्रम संपन्न झाला असं ये मेरा संविधान, ये